सुरू करा. शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालपत्रोदरैश्च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि. माते तुझ्या चरणी आश्रय देस्यामा तेणीति नित्यमनी तुष्टिगडे प्रकामा. लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त. सर्वस्व तूच अमुचे जगदंब माते आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजेन नाते. वाटो कसाही गुणहीन सदा जनामी तू माय एक करिसी मम चोजनामी. तू माय एक करिसी मम चोजनामी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री मातृपितृभ्यां नमः. श्री कुलदेवताभ्यो नमो नमः. श्री गुरुदेवेभ्यो नमो नमः. ओम श्री ललिता देवी नमः. भवानि त्वं दासे मयि वितरदृष्टिं सकरुणाम् इति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानि त्वमिति यः तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज पदवीं. मुकुन्द ब्रह्मेन्द्र स्फुटमकुटनीराजितपदाम्. जपो जल्पशिल्पं सकलमपि मुद्रा विरचना गतिः प्रादक्षिण्यक्रमणमशनाद्या हुतिविधिः. प्रणामस्तवेशसुखमखिलमात्मार्पणदृशा सपर्यापर्यायः तव भवतु यन्मे विलसितम्. ओम श्री ललिता देवी नमः. अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम्. ललितेच्या सहस्रनामामधलं आपण आतापर्यंत हे स्तोत्र ज्या श्लोकांमध्ये रचलेलं आहे वाग्देवींनी त्याचे 174 श्लोक आपण बघितलेले आहेत. आणि त्या 74 श्लोकामधली 2 नावांचा अभ्यास आपण केलेला आहे. आतापर्यंत आपण 73 पर्यंत पूर्ण श्लोक बघितले आणि 174 श्लोकामधल्या 3 नावांचा आपण अभ्यास केलेला आहे. व्योमकेशी, विमानस्था आणि वज्रिणी. आता शेवटचं एक नाम त्या पहिल्या चरणातलं असं आहे वामकेश्वरी. तर ही वामकेश्वरी हा शब्द मागं पण कुठल्या तरी एका नामामध्ये येऊन गेलेला आहे आपल्याला. श्रीविद्या ही हे जे एक तंत्र आहे अभ्यासाचं त्याच्यामध्ये वामकेश्वर हे सगळ्यात महत्वाचं तंत्र असं मानलं जातं. या तंत्रात 64 तंत्रे आहेत आणि त्या विशिष्ट कामनेकरता म्हणजे विशिष्ट कामना मनामध्ये धरून इच्छापूर्तीसाठी त्याच्या पूर्ततेसाठी या तंत्रांच्या आचरणाचा वापर केला जातो. भौतिक वैभव प्राप्त होण्यासाठी यथार्थ ज्ञान मात्र तिथं मिळत नाही. म्हणजे ह्या कलांपैकी वामकेश्वरी हे जे हा जो पंथ आहे ह्या पंथामधले हे जे उत्कृष्ट तंत्र जे आहेत तर त्यांचा आपण अभ्यास केला तर आपल्याला भौतिक सुख भौतिक वैभव भरपूर मिळतं. परंतु तिथं आपल्याला मोक्ष ज्ञान किंवा यथार्थ ज्ञान हे मात्र आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणजे भौतिक सुख उपभोगाकरता
ह्या तंत्राचा वापर केला जातो. त्याला वामकेश्वर तंत्र श्रीविद्येच्या अभ्यासामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. या वामकेश्वराला म्हणजेच शिवाला, वामकेश्वर हे एक शिवाचं नाव पण आहे आणि शिवाला विश्वाचा उगम असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्याची पत्नी म्हणून वामकेश्वरी. मग वामकेश्वर हा जसा आता सिद्धेश्वर सिद्धेश्वरी, असं गंगाधर गंगाधरेश्वरी, असं काही काही नावांना री लावलं म्हणजे आपल्याकडं डॉक्टर डॉक्टरीन, वकील वकिलीन असं आपण म्हणतो. तसं इथं ह्या शिवाच्या नावाबरोबर या ईश्वरीचं नाव जर जोडलं गेलेलं असेल तर त्याला तिच्या नावामुळं तो वामकेश्वर म्हणजे शिव आहे आणि तिचं नाव त्याच्याबरोबर आलं म्हणून म्हणजे तिचा पती तो आहे आणि ती त्याची पत्नी आहे म्हणून ती वामकेश्वरी, असाही उल्लेख या वामकेश्वरी या नावाचा आपल्याला आढळतो. मागील एका नामामध्ये आपण बघितलं होतं सौव्य आणि अपसौव्य या बाबतीमध्ये आपण वर्णन बघितलं होतं. सौव्य म्हणजे डाव्या हाताने काम करणारे किंवा वाम मार्गातले, कौल मार्गातले, वामपंथीय असा उल्लेख आपण केलेला होता ते सौव्य पूजन करताना. आणि अपसौव्य मध्ये आपण बघितलेलं होतं की उजव्या हाताने दक्षिण मार्गी म्हणजे जे भगवंताची पूजा करतात, आपल्या कुलदेवतेचं पूजन करतात ते, अशा दोन पंथांचा किंवा दोन भागांचा आपण अभ्यास केलेला होता. म्हणजे डाव्या हाताने पूजन करणारे अपसौव्य असं अर्चन करणारे जे आहेत आणि वाम मार्गाने अर्चन पूजन म्हणजे त्यांच्याकडनं जे पूजन अर्चन केलं जातं त्याला वामपंथीय लोक असं म्हणतात. या वाम या शब्दामध्ये, या वाम या शब्दाला भरपूर अर्थ आहे म्हणजे त्याच्या असंख्य अर्थ आपल्याला त्या मागील नामामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेले होते की भव्य दिव्य, शिव, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, सुंदर स्त्री, पत्नी, वामांगी म्हणजे डावी बाजू, अशा अनेक अर्थानं वाम हा शब्द बऱ्याच वेळेला वापरला जातो. आणि हे वामकेश्वर तंत्र जे आहे ते भगवती उपासनेशी निगडित आहे. म्हणजे भगवतीची उपासना कशी करायची तर त्याच्यासाठी म्हणून हे वामकेश्वर तंत्राचा उपयोग बऱ्याच वेळेला केला जातो. म्हणजे आता जे सांगितलं की वामपंथीय लोक म्हणजे कौल मार्गाची किंवा वाम मार्गाची अधिष्ठात्री देवताच मुळात ती आहे वामकेश्वरी. म्हणजे वामपंथीय जे लोक आहेत म्हणजे डाव्या हाताने पूजन करणारे असं आपण तेव्हा तिथं त्याचा अर्थ घेतोय. तर त्यांची अधिष्ठात्री देवता कौलपंथीय, कौल मार्गाची त्यांना अशी ही देवता म्हणजे कुलदेवतेचं पूजन अर्चन करणारे लोक कौलपंथीय. आपण त्या सौव्य अपसौव्यच्या वेळेस ती मार्गस्था असं म्हटलेलं आहे. ह्या दोन्ही पूजनाच्या प्रकारांना मार्ग दाखवणारी, मार्गदर्शन करणारी सौव्य अपसौव्य मार्गस्था असं तिचं नाव त्यांनी आपल्या वाग्देवींनी दिलेलं होतं. आणि इथं सुद्धा या भगवती देवीची उपासनाशी निगडीत हा वामकेश्वरी हा एक पंथ आहे. म्हणजे वामकेश्वरामार्फत जी शिव ती प्रभावित करते, प्रक्षेपित करते. म्हणजे ह्या पंथाच्या नुसार, उपासनेनुसार त्या देवतेची अर्चना पूजना ती त्याच्या मार्फत ती विश्वात प्रगट करताना दिसते. म्हणजे चेतना शक्ती, ऊर्जा शक्ती असंही ती आपल्या उपासकांमध्ये, कारण त्या समजा उपासकांना भक्ती कशी करायची आहे त्यांच्यामध्ये त्यावेळेस तेवढी चेतना शक्ती असली पाहिजे, ऊर्जा असली पाहिजे तरच ते भक्ती आहे. समजा एखाद्याचं खूपच कंबर दुखते, पाय दुखते, हात दुखतात, त्याला जर बसवतच नसेल तर तो त्याची उपासना करणार कसं. म्हणून सगळी जी चेतना शक्ती, ऊर्जा शक्ती त्या उपासकामध्ये निर्माण करण्याचं काम ही वामकेश्वरी देवी करते. आणि म्हणून तिला इथं म्हणजे वामकेश्वर हा शिव आहे आणि हा शिव आणि शक्ती एकत्र आले की जी ऊर्जा शक्ती निर्माण होते ती ऊर्जा शक्ती आपल्या भक्तांमध्ये, आपल्या साधकांमध्ये ती देते आणि त्यामुळे उपासना व्यवस्थित होते. आणि म्हणून वाग्देवी तिचा उल्लेख इथं वामकेश्वरी अशा अर्थानं करतात. पुढचं जे नाव आहे 946 नंबरचं नाव आहे पैंचयज्ञ या. आता आपल्याला या नामाची फोड करायची झाली तर पैंच म्हणजे पाच, पंच आकडा म्हटलं की आपण 5 म्हणतो. यज्ञ म्हटल्यावर वैदिक काळात प्रचलित असलेली पूजा पद्धती किंवा भक्तीची कृती
म्हणजे यज्ञामध्ये भक्ती आपली दाखवायची, आपल्या कृतीनं आपल्या क्रियेनं त्या देवतेविषयीची भक्ती दाखवण्याचा मार्ग जो आहे तो म्हणजे यज्ञ. तसंच वेदोत्तर साहित्यामध्ये सुद्धा यज्ञ हे फार प्रमाण मानलेले आहेत. देवदेवतांची पूजन अर्चन करण्यासाठी, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी या यज्ञाचा उपयोग केला जातो. म्हणजे वैदिक काळापासून ही परंपरा चालत आलेली यज्ञ हे केलेच जात आहे. आणि ह्या यज्ञामध्ये विशिष्ट तऱ्हेचे नैवेद्य सुद्धा अर्पण केले जातात. आणि हे म्हणजे काय, खरं तर यज्ञ म्हणजे काही ठिकाणी यज्ञामध्ये बली दिला जातो. आता बलिदान देणं, समर्पित व्यक्तिमत्व असलेले बलिदान देणं म्हणजे त्या यज्ञाच्या आहुतींमध्ये समजा मी माझ्या अहंकाराच्या सगळ्या आहुती दिल्या, म्हणजे ज्या आहुतीद्वारे मी त्या यज्ञामध्ये माझा अहंकार समर्पित केलेला असेल तर मी कशी होईल, आता अहंकार विरहित होईल, म्हणजे तो यज्ञ सार्थकी लागेल. हे यज्ञामध्ये आपल्याला जे नको आहे किंवा जे प्राप्त करायचं आहे त्यासाठी त्या देवदेवतेची भक्ती आपण करत असतो आणि ती यज्ञामार्फत केली जाते. तिथं आपण पुरस्चरण करतो, काही वैदिक तंत्रोक्त मंत्र वगैरे आपण म्हणतो, काही पाठ केले जातात, काही पुरस्चरण केली जातात आणि त्या यज्ञाद्वारे आपण ते सगळं प्राप्त करून घेत असतो. आणि त्यावेळेला विशिष्ट पदार्थांचाच नैवेद्य त्या भगवती देवीला किंवा त्या यज्ञाला दाखवला जातो. आणि इथं ते व्यक्तिमत्व म्हणजे त्या यज्ञाद्वारे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडून आलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून पंचयज्ञ प्रिया, आता इथं शेवटचा शब्द त्यांनी वापरलाय प्रिया. प्रिया म्हणजे तिला सगळं आवडतं, तिला प्रिय आहे. आता वेदांमध्ये वेद उपनिषद यांचा उल्लेख ह्या वाग्देवींनी भरपूर त्यांचा अभ्यास केलेला आहे, कारण त्या सगळ्या विद्वान विदुषी होत्या वाग्देवी आणि त्यामुळे त्यांनी ह्याचा भरपूर अभ्यास पण केलेला होता. त्यांच्या ज्ञानानुसार तर वेदांमध्ये 5 यज्ञांचा उल्लेख केलेला आहे. एक म्हणजे आपण जेव्हा रुद्र शिकलो तेव्हा आपण न्यास करायला शिकलो. करन्यास, हृदयान्यास असे काही न्यास आपण केलेले होते. त्याच्यामध्ये हे शब्द आलेले बघा, अग्निहोत्रात म्हणे, दर्श पूर्णमासात म्हणे, चातुर्मास्यात म्हणे, पशुबंध दिग्बंध असे वगैरे शब्द आपले, पशुबंधात म्हणे असे शब्द आलेले होते. न्यास आपण म्हणत असायचो तेव्हा सुभद्रामध्ये. तर तसे वेदांमध्ये ह्या 5 यज्ञांचा उल्लेख आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असते की आपण कुठलंही पठण करताना, पुरस्चरण करताना न्यास का करायचंय, तर त्या देवदेवतेला आवाहन करायचंय की तू आता इथं माझ्या इथं येऊन स्थित राहा, माझ्या इथं येऊन राहा. म्हणजे काय, तर मी ह्याद्वारे मी जो हृदयान्यास करते, माझ्या हृदयापासून मी तुला आवाहन करते, माझ्या हाताद्वारे मी तुला बोलवणं करते. म्हणजे आपण मध्यमाभाम नमः, हृदयाय नमः, अंगुष्ठाभ्याम नमः असं आपण सगळ्या प्रकारे म्हणतो बघा न्यास करत असताना. तसं इथं हे 5 यज्ञांचे प्रकार त्यांनी सांगितले. अग्निहोत्र हा एक पहिला यज्ञाचा, अग्निहोत्रात म्हणे असं त्या ह्याच्यामध्ये आहे, हृदयाय नमः असं म्हटलं जातं. म्हणजे अग्निहोत्र, आता अग्नी हा आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे बघा, बाहेर तर आहेच आहे सगळीकडं. काडी पेटवली की त्याची ज्वाळा निर्माण होतात, म्हणजे अग्नी निर्माण होतो. आणि त्या अग्नीची उष्णता नसेल, सूर्य उगवला नाही, उष्णता जर आपल्याला मिळाली नाही तर आपली काय अवस्था होते, पाऊस जर सतत पडत असला तर आपल्याला आजारपणे यायला लागतात. कारण तेवढीच उष्णतेची, म्हणजे जेवढी थंडी आपल्याला सहन होते पण आपल्याला त्या उष्णतेची सुद्धा गरज आहे, उन्हाची सुद्धा गरज ही असतीच. आणि म्हणून इथं त्यांनी अग्निहोत्र जे आहे, अग्निहोत्र ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जिथं सदैव अग्नी पेटलेला असतो. अग्निहोत्र म्हणजे काय असतं की जिथं सदैव अग्नी प्रज्वलित ठेवलेला असतो. म्हणजे पूर्वीच्या काळी चूल पेटवायची असेल तर त्याला काडेज पेटी, रॉकेल हे सगळं चालायचं. परंतु जेव्हा यज्ञ पेटवायचा असेल तर यज्ञ पेटवण्यासाठी ज्या ठिकाणी अग्निहोत्र आहे, म्हणजे जिथं सदैव अग्नी प्रज्वलित आहे, तिथून तो अग्नी घेऊन यायला सांगायचा. आणि
पवित्र अग्नी आहे. अग्निहोत्र अहोरात्र जो अग्नी प्रज्वलित आहे ते अग्निहोत्र. आणि ते अग्निहोत्र म्हणजे एक यज्ञ आहे, हा एक प्रकारचा. आपल्याकडं म्हणजे मागं पण मी एकदा एखाद्या वेळेस सांगितलंही असेल की या सोलापूर जवळ म्हणजे अक्कलकोट जवळ ते एक काहीतरी गाव आहे, त्या गावाचं नाव मला आता आठवत नाहीये, पण तिथं ते सांगतात की 5च अक्षता घ्या की ज्याला तूप लावा आणि एक गौरी म्हणजे शेणी गाईच्या शेणाची एक गौरी छोटीशी, तिला तुम्ही कापूर लावून पेटवा आणि त्याच्यावरती ते 5च दाणे सकाळी सूर्यास्ताला आणि सकाळी संध्याकाळी त्याला म्हणजे संध्याकाळी सूर्यास्ताला आणि सकाळी सूर्योदयाला बरोबर त्या वेळेला 5च दाणे म्हणजे 5-5 दाणे असे 3 वेळेला त्या गौरीवरती समर्पित करायचे आहे. त्याला अग्निहोत्र असं. काही ठिकाणी होम करतात म्हणजे नारळावरती सुद्धा कापूर ठेवून त्याच्यावरती सुद्धा असे दाणे घातले जातात. म्हणजे तो एक यज्ञ आहे असं समजून त्याच्यावरती समर्पित करायचंय काहीतरी, तर त्याला अग्निहोत्र असं म्हणतात. म्हणजे अग्नी सदैव प्रज्वलित असतो. हा एक यज्ञाचा प्रकार. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दर्श पूर्ण मास. आता दर्श पूर्ण आणि मास म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक तिथी दर्श म्हणजे सूर्याला जेव्हा जिथं येते त्याला दर्श पूर्ण असं म्हणतात. म्हणजे आपण बघा दर्श अमावस्या आहे असं आपण म्हणतो. अमावस्याच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच वेळेला हा उल्लेख आलेला असतो. दर्श अमावस्या म्हणजे काय? सूर्याच्या उगवतीला जेव्हा जी अमावस्या येते तो दिवस आपण अमावस्याचा धरतो. कधी कधी आदल्या दिवशी दुपारी 2-3 वाजल्यापासून अमावस्याला आलेली असती, ती तिथी आलेली असती त्या दिवशी, परंतु दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला जी तिथी आहे ती म्हणजे सूर्याला गृहीत धरून, सूर्याच्या उगवण्याला गृहीत धरून दर्श म्हणजे त्यावेळेस सूर्य दिसतो त्यावेळेस जी तिथी आहे त्या तिथीला आपण ती साजरी करत असतो. म्हणजे आता या तुमच्या एकादशीच्या वेळेला सुद्धा बऱ्याच वेळेला हा गोळ असतो बघा. आदल्या दिवशी काही जणांची एकादशी असते, काही जणांची दुसऱ्या दिवशी असते, किंवा त्यांची दुसऱ्या दिवशी त्यांची एकादशी असते ती सकाळी 7लाच संपून जाते. म्हणजे त्याच्या आत त्यांना सगळा द्वादशीचा स्वयंपाक करून म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच 7च्या पुढे लगेच द्वादशीचा स्वयंपाक वगैरे करावा लागतो. म्हणजे हे जे प्रकार आहे म्हणजे त्या दिवशी सूर्याच्या उगवतीला जी तिथी असते दर्श पूर्ण मासात म्हणजे प्रत्येक मासामध्ये हे येत असतात. त्या ज्या तिथी असतात त्यानुसार त्यांना आवाहन केलेलं असतं की तुम्ही सगळ्यांनी आपण एक नित्य देवता म्हणून त्यांची पूजा म्हणजे अभ्यास केलेला होता. प्रत्येक तिथीला एक नित्या देवी म्हणून आहेत बघा. प्रत्येकीची नावं पण मी त्यावेळेस सांगितली होती. ते प्रत्येक तिथीची एक देवी आहे. म्हणजे प्रथम असू दे, द्वितीय असू दे, चतुर्थी असू दे, षष्ठी असू दे, तिला एक नित्या देवी असं म्हणजे कॉमन नित्या देवी आहे. याशिवाय त्या नित्या देवींचं स्वतंत्र नाव सुद्धा त्या तिथींना त्यांनी दिलेलं आहे. पुढचं जे आहे तिसरं यज्ञ तो आहे चातुर्मास्य. आता चातुर्मास हा आपण सगळ्यात म्हणजे संबंध वर्षभराच्या कालावधीमध्ये म्हणजे आपले जे मराठी वर्ष आहे चैत्रापासून सुरू होणार त्याच्यामधला हा चातुर्मासाचा काळ जो आहे हा आपण अतिशय महत्वाचा मानला जातो. कारण त्यावेळेस मग बघा आता आषाढी उद्याची एकादशी झाली की दुसऱ्या दिवशीपासून आपण म्हणतो आता माझा चातुर्मास आहे. आता चातुर्मास आहे म्हणजे काय करतो आपण, तर या 4 महिन्यामध्ये आपण वेगवेगळे नियम काही बंधनं आपल्यावरती घालून देतो. वैष्णव लोकांच्यात तर प्रत्येक महिन्याला वेगवेगळे पदार्थ सोडून त्यांनी नियम करणारे असतात. म्हणजे कधी दही ते त्यांचे ठरलेलं असतं की या महिन्यामध्ये हे खायचं नाही, डाळी खायच्या नाही, या महिन्यामध्ये दूध खायचं नाही, या महिन्यामध्ये दही खायचं नाही, या महिन्यामध्ये तिखट अजिबात खायचं नाही. मग हे असे त्यांचे नियम ठरलेले असतात. मग असा हा चातुर्मास आहे. आपण ऍटलिस्ट काही जण काय करतात की ठीक आहे वांग खात नाही, 4 महिने चातुर्मासामध्ये वांग वर्ज्य म्हणजे 4 महिने आपण ते खायचं नाही. कांदा लसूण कोणी 4 महिने चातुर्मासाचं कांदा लसूण खात नाही. म्हणजे काही बंधनं आपल्या वरती लादून घेतात. असा हा यज्ञ म्हणजे हा एक प्रकारची ही तपश्चर्या आहे. यज्ञ म्हणजे 4 महिने ह्या गोष्टींचं बंधनं पाळायची याचा अर्थ तो यज्ञच केलेला आहे एक प्रकारचा. त्याच्या पुढचा पशुबंध. आता हा पशुबंध हा जो आहे तर
आपण सगळेजण जे प्राणी मात्र, आता पशुबंध म्हणजे प्राणी मात्र, सजीव सृष्टीतले सगळे प्राणी मात्र, त्या सगळ्यांना काही बंधनं घालून दिलेली आहेत. म्हणजे बघा, आता वसंत ऋतू आला कीच सगळ्या सृष्टीतल्या सगळ्या वृक्षांना पालवी येते. इतर वेळेस येते का? तर म्हणजे त्यावेळेस उन्हाळा असतो, कडक ऊन असतं बाहेर, परंतु झाडांना हिरवीगार पालवी आलेली आपण बघतो. म्हणजे हे बंधनात्मक आहे एक प्रकार. म्हणजे त्या त्या काळामध्ये त्या त्या सृष्टीतल्या त्या गोष्टीला आपण महत्व दिलंच पाहिजे. म्हणजे समजा नागपंचमी आहे तर आपण नागाला महत्व दिलंच पाहिजे. म्हणजे त्या योनीतल्या त्या सजीवाची पूजन अर्चन, त्याचं बंधन आपण पाळलं पाहिजे. आणि ही जी गोष्ट आहे ही चौथा यज्ञ आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे सोमयज्ञ. आपल्या रुद्र शिकवलं त्यावेळेस त्या सोमरसाचं महत्व भरपूर सांगितलेलं होतं. ते कुटण्यासाठी एक प्रकारचा पाटा, वरवंटा याची सोय केलेली पण आपण बघितलं होतं की त्याच्यावर कुटून त्या वेलीपासून, सोमवेल आहे आणि त्या वेलीपासून कुटून तो रस तयार केला जातो आणि त्याचं हवन यज्ञामध्ये केलं. आणि हा सर्वोच्च यज्ञ असं त्याला, म्हणजे सोमयज्ञ हा जो सर्वोच्च यज्ञ असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, आपण जर ही सगळी बंधनं पाळलेली असतील तर आपण जो यज्ञ करू, जे नियम पाळू, ते आपल्या शरीरालाही चांगलं आहे. तर चातुर्मासामध्ये पाऊस पडत असतो, कशाला ते कांदा विंदा वांगी बिंगी असले पदार्थ खायचे नाही, खायचे, हलका फुलका आहार घ्यायचा. म्हणजे हे बंधन आपण आपल्याला पाळतो. हे चातुर्मासाचा जो यज्ञ आहे तो हा आहे. नंतर पहिला यज्ञ बघितला, अग्निहोत्र बघितला आपण. समजा दिवे बिवे गेले तरी घरामध्ये काहीतरी प्रज्वलित असेल तर आपोआप उजेड राहतो. पूर्वीच्या काळी आता सारखं बटन लावलं की मोठ्यात सगळ्यात लगेच अगदी ट्यूब बीप पेटतात सगळ्या मोठ्या मोठ्या. काही जणांच्याकडे तर ते फॉल सिलिंग मधनं ते दिवे बिवे सगळे केले असं, म्हणजे सगळ्यांना काय उजेडाचा प्रश्न नसतो. पण लाईट गेली की सगळीकडे अंधार. मग त्या पूर्वीच्या काळी लाईटच नसायचे, जे वीज हा प्रकार नव्हता. त्यामुळं हा अग्निहोत्र ज्या घरात आहे तिथं सदैव उजेड असा त्याचा अर्थ आहे. अग्निहोत्र म्हणजे सदैव जिथं उजेड आहे. अग्नी हा प्रकाश देणारा आहे, त्याचबरोबर उष्णता देणारा सुद्धा आहे. आणि त्यामुळं त्या अग्निहोत्राला अतिशय महत्व. पूर्वीच्या काळी बऱ्याच घरांमधनं रोज वैश्वदेव केला जायचा. ते छोटेशी कुंड असायचं, त्याच्यामध्ये भाताच्या आहुती 4 दिल्याशिवाय घरातले प्रमुख करती माणसं जी आहेत ती जेवायला कधी बसत नसत. त्याला वैश्वदेव म्हणायचं. अजूनही आपल्याकडं कुळधर्म कुळाचार जेव्हा असतात त्या दिवशी तरी का होईना हा वैश्वदेव केला जातो. त्या कुंडामध्ये 2-3 गोळ्या कापूर ठेवून पेटवल्या जातात आणि त्याच्यामध्ये काही आहुती दिल्या जातात भाताच्या त्याच्यावर तूप घालून दिले जातं. म्हणजे स्निग्धतायुक्त असं जो तो भात आहे तो भात आपण त्याच्यामध्ये अर्पण करतो आणि त्या अग्नीला तू शांत राहा, म्हणजेच आमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ देऊ नको, अशी त्याच्या पाठीमागनं भावना आहे. आणि इथं हा सोमयज्ञ हा जो त्यांनी सांगितला, या सगळ्या यज्ञांमध्ये जे पशुबंध, चातुर्मास, दर्श पौर्णमास, म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला संक्रांत ही तिथी येते. आपण फक्त एकच संक्रांत करतो जानेवारी महिन्यात, पण प्रत्येक महिन्यामध्ये संक्रांत तिथी आलेलीच असते. त्रयोदशी ही तिथी जी आहे ती दर महिन्यातली संक्रांत असते, हे आपल्याला माहित नसतं. आणि मग पण त्या दिवशी आपण जर काही कुलाचार, म्हणजे काही जणांच्याकडे बघा संक्रांतीलाच फक्त सत्यनारायण पूजा वगैरे केली जाते. म्हणजे हा जो हे जे आहे यज्ञ करायचा आहे तर तो त्या ठराविक तिथींना सुद्धा केला जातो. हा यज्ञ जो आहे म्हणजे दर्श पूर्ण मास, त्या मासामधल्या ठराविक तिथीला हे सगळं केलं जातं. आणि असे हे 5 यज्ञ, हा सोमयज्ञ हा सगळ्यात सर्वोच्च आहे. आणि स्मृती ग्रंथामध्ये तर या 5 यज्ञांना पंचमहायज्ञ असं सुद्धा उल्लेख केलेला आहे. म्हणजे इथं पंचयज्ञ प्रिया असं जे म्हटलं, म्हणजे हिला हे सगळं घडतंय. म्हणजे ही ललितांबिका आहे, भगवती देवी आहे, हिला ह्या 5ही यज्ञ अतिशय प्रिय आहेत. म्हणजे का, ते करणारे माझे जे भक्त आहेत त्यांच्यावरती ती म्हणजे ती कृपा करायला सदैव तत्पर असते. आता आणखीन एक ह्याचे प्रकार आहे यज्ञाचे, त्याच्यामध्ये देवयज्ञ म्हणजे देवदेवतांना प्रसन्न करून घेणारा यज्ञ, त्याला देवयज्ञ म्हणजे कुलदेवतेसाठी वगैरे केलेला यज्ञ. ब्रह्मयज्ञ
आता हा ब्रह्मयज्ञ हा फार महत्वाचा आहे. सध्या आपण जे सगळेजण आध्यात्मिक प्रगतीसाठी जे ज्ञान करून घेतोय, ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे जे करून घेतोय त्याला ब्रह्मयज्ञ म्हणजे ज्ञान करून घेण्यासाठीचा जो यज्ञ आहे. आणि पूर्वीच्या काळी हे तपश्चर्या करण्यासाठी हे जे ऋषीमुनी विद्वान हे जे सगळे अरण्यात जाऊन तपश्चर्या करून काही ज्ञान प्राप्त करून घेऊन यायचे, तर त्याला ते ब्रह्मयज्ञ करत असं म्हटलं जायचं. आणि काही यज्ञ जे आहेत ते पितृयज्ञ म्हणून म्हटले जातात. आता पितृयज्ञ म्हणजे काय, तर आता हा यज्ञ म्हणजे अगदी होम बिम मोठा पेटवायचा आहे असा त्याचा अर्थ नाही आहे. तर ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी मिळणारं ज्ञान मिळवण्यासाठी करणारे आपले जे प्रयत्न आहेत त्याला त्यांनी यज्ञ म्हटले. जसं जठराग्नीची भूक भागवण्यासाठी त्या जठरा अग्नीमध्ये आपण जेवतो म्हणजे काही आहुती देतो, तोही एक प्रकारचा यज्ञच आहे. आपल्याला जी भूक लागली की आपण म्हणतो ना, ह्या पोटात आग पडली आग पडली, म्हणजे काय, तर जठराग्नी पेटतो आणि तिथं आपल्याला भूक लागल्यासारखं वाटतं, मग आपण खातो. म्हणजे त्या अग्नी त्या यज्ञामध्ये आपण आहुती देतो असा त्याचा आपण अर्थ घेतो. तसं इथं पितृयज्ञ हा एक प्रकार सांगितलाय. पितृयज्ञ म्हणजे पूर्वजांसाठी म्हणजे त्यांच्या स्मरणासाठी केलेला यज्ञ. आता इथं त्यांचं स्मरण करायचं म्हणजे काही ठिकाणी काही जणांचे पूर्वज इतके थोर आणि इतके मोठे असतात की त्यांचं सदैव स्मरण त्यांच्या कुळांनी त्यांच्या पूर्वजांनी म्हणजे पूर्वजांनी ज्या केलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी ह्या पूर्वजांचं स्मरण हे केलंच पाहिजे. आणि हा जो यज्ञ आहे त्याला पितृयज्ञ असं म्हणतात. म्हणजे फक्त पक्ष पंधरवड्यामध्ये तेवढं त्यांचं आठवण काढायची, अगदी मोठा फोटो ठेवायचा, मोठा हार घीर त्याला घालून तेवढ्या पुरता आठवण करायची असं नाहीये. तर पूर्वजांनी जे कार्य केलेले आहे, कारण आपल्या पूर्वजांनी आपल्या आई वडिलांना जन्म दिला, आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, म्हणजे हे जग बघण्यासाठी जे कारणीभूत झालेले आहेत त्यांचं स्मरण करणं हे आपलं काम आहे की नाही. आता आजकालची पिढीला हे पटत नाही, परंतु पूर्वजांचं स्मरण करणं आजकाल गरजेचं आहे. आणि बघा ना, आता बऱ्याच लोकांना हा अनुभव आलेला आहे की जेव्हा जेव्हा त्यांना काही अडचणी यायला लागतात, कार्यामध्ये अडचणी यायला लागतात, तेव्हा गुरुजी लोकांकडे किंवा भविष्य सांगणारे जे लोक असतात त्यांच्याकडे हे जातात आणि मग ते सांगतात तुमच्या पूर्वजांचं तुम्हाला थोडी बाधा झालेली आहे, त्यांचं तुम्ही कधीच काही केलेलं नाही, श्राद्ध पक्ष झालेलं नाही आहे, असं वगैरे गोष्टी ते सांगतात. याचाच अर्थ काय आहे की त्या पूर्वजांचं स्मरण त्यांच्या बाबतची कृतज्ञता तुमच्या मनामध्ये कुठेच नाहीये. आजकालच्या इंटिरियर डेकोरेटर ह्या कल्पनेमध्ये घरामध्ये आई वडिलांचे फोटो सुद्धा कुठलीही मुलं लावत नाही. म्हणजे जे हयात आहेत त्यांचे नका लावू म्हणते मी, पण जे गेलेले आहेत त्यांचं स्मरणासाठी म्हणून तरी एखादा फोटो लावायला काय हरकत नाही. बऱ्याच घरांमध्ये कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात आई वडिलांचा फोटो लावलेला असतो किंवा कुठेतरी एखाद्या दारात न जाता येता तिथे एखादा फोटो लावलेला असतो, पण त्याच्याकडे लक्ष कुणाचंही जात नाही. त्याऐवजी जर आपण आपल्या पूर्वजांचं जे आपले आई वडील असेल किंवा आजी आजोबा असतील त्यांचे फोटो जर आपण रोज डोळ्यासमोर ठेवले तर त्यांची आठवण निघते, त्यांचं स्मरण निघतं. आणि हा पितृयज्ञ आहे एक प्रकारचा. असं त्या म्हणजे पूर्वजांचं स्मरण करणं, त्यांच्या स्मरणार्थ यज्ञ करणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणजे त्या जेव्हा आपण त्यांचं स्मरण करून निदान त्यांच्या तिथीला ते ज्या तिथीला गेलेले असतील त्या दिवशी तरी का विना आपण जेव्हा काही दान धर्म करतो म्हणजे त्या भुकेलेल्या म्हणजे त्यांचं जे काही इच्छा राहिलेल्या आहेत त्या इच्छा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो, म्हणजेच आपण यज्ञ करतो, त्यांचं स्मरण करतो. तसं चौथा आणखीन एक प्रकार सांगितलाय भूतयज्ञ. आता भूतयज्ञ म्हणजे काय, तर भूताखेतांच्यासाठी यज्ञ करायचं नाही, भूत दया सजीव प्राणी किंवा भूतमात्र जे सजीव प्राणी आहे त्या प्राण्यांविषयी आपल्या मनामध्ये दया उत्पन्न करून त्यांच्या मुखामध्ये आपण अन्न घालणे याला भूत दया असं म्हणतात. म्हणजे एखादा भुकेलेला एखादा धापा टाकत पळत पळत एखादा कुत्रा आपल्या दाराशी आला किंवा एखादी गाय फिरत फिरत आपल्या दाराशी येऊन हंबरायला लागली तर आपण तिच्या मुखामध्ये एक घास अन्न देणं हे आपलं यज्ञ प्रकारचं म्हणजे वैश्विक प्रेम
याच्यामधनं आपण काय करतो, पशुपक्ष्यांबद्दलचं म्हणजे भूतमात्रांविषयी असणारं वैश्विक प्रेम आपण त्याच्यामधनं दाखवत असतो. आजकाल म्हणतात आमच्या घरात आमचं कुत्र आहे, आम्ही त्याच्याविषयी सगळं करतो, त्याचे लाड करतो, त्याला खायला प्यायला मिळतं. पण ते नाहीये, ती तुमची स्वतःची चॉईस आहे. परंतु इथं तुमच्या पुढं आलेला जो सजीव आहे, तो प्राणी आहे, त्या प्राण्याविषयी तुमच्या मनामध्ये करुणाभाव निर्माण व्हायला पाहिजे, त्याच्याविषयी भूतदया वाटायला पाहिजे. त्याला एक घासभर अन्न किंवा पाणी, समजा गाय बरेच दिवसांनी आपल्या दारात आले असेल तर एक छोटंसं बादलीवर पाणी तरी निदान तिला प्यायला ठेवावं, खायला घालायला आपल्याला नाही झालं तर. ही जी आहे याला भूतदया, हा भूतयज्ञ आहे. म्हणजे त्या प्राणीमात्राविषयीचं प्रेम, त्याला वैश्विक प्रेम असं म्हटलेलं आहे. नंतर अतिथी यज्ञ. आता या अतिथी यज्ञाला काही ठिकाणी नरयज्ञ असाही उल्लेख काही उपनिषदांमध्ये वेदांमध्ये आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल नरयज्ञ का बरं म्हणताय, तर आतिथ्य करण्याचा अधिकार असलेली व्यक्ती. अतिथी यज्ञ म्हणजे काय, तो कोणाला, अतिथी असणारी जी व्यक्ती, आतिथ्य करायचा अधिकार कोणाला आहे, यजमानांना आहे. म्हणजे ज्या घरामध्ये ती व्यक्ती दुसरी येते अतिथी म्हणून, पाहुणे म्हणून जे येतात, तेव्हा त्या पाहुण्याचा पाहुणचार करण्याचं, त्याचं आतिथ्य करण्याचा अधिकार कुणाला आहे, घरात असणाऱ्या यजमानाला, घरातल्या प्रमुख व्यक्तीला असतो. आणि हा यज्ञ म्हणजे अतिशय गरजेचा आजकालच्या जगामध्ये, आजकालच्या युगामध्ये जर आपण बघितलं तर अतिथी यज्ञ अतिशय गरजेचा आहे. कारण आजकाल सगळं ऑनलाईन, तर 15-15, 20-20 मिनिटाला, अर्धा तासाला, 2 तासाला घराची दाराची बेल वाजते आणि काहीतरी पार्सल येत. ते खाण्यापिण्याचं असू दे, काही खरेदीचं असू दे, आणि काही असू दे, काहीतरी येत असतं. म्हणजे सतत हे कोणीतरी अतिथी आपल्या दाराशी आलेले असतात. अर्थात हे अतिथी आपल्यासाठी काहीतरी घेऊन येतात, आपल्याकडे काही मागत नाही. परंतु उन्हातानात आलेल्या त्या व्यक्तीला निदान एक भांडभर पाणी पितोस का एवढं विचारणं, हा आहे अतिथी धर्म. म्हणजे आता उन्हातानात जर पोस्ट कार्ड पूर्वीच्याकडे असायचं बघा, पोस्टमनला खूप म्हणजे काम पण असायचं आणि त्याच्याबद्दलचा खूप कृतज्ञ भाव सगळ्यांच्या मनामध्ये असायचा. कारण का, तर तो काही चांगल्या बातम्या घेऊन यायचा, कधी कधी वाईट बातम्या घेऊन यायचा, पण तो आला की आपल्याला कोणाची तरी ख्याली खुशाली कळायची. त्यामुळे आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी एक रिस्पेक्ट असायचा. पोस्टमन आपल्या दारात का, हो आज तुमच्याकडे पत्र आलं म्हणे, कुणाचं आलं, मुलीचं आलं का मुलाचं आलं, ते लगेच वाडा पद्धती असेल तर ह्यांना लगेच कळून जायचं की आज कुलकर्ण्यांच्या घरी एक पत्र आलेलं आहे, हे लगेच कळून जायचं. आणि मग कुणाचं आलं, मग पाहुण्यांचं आलं का, मग तुमच्या बेबीला होकार आला का, इतक्या चौकशा पुढे सुरू व्हायच्या. म्हणजे काही त्या पत्राची पण अपेक्षा असायची ना. आता सारखं लगेच ते अजून त्या मुलीला दाखवून त्याचा कार्यक्रम होऊन ते अजून घराबाहेर पडून त्यांच्या घरात पोहोचतायत त्याच्या अगोदरच त्यांचा फोन यायचा, तुमची मुलगी आम्हाला काही कारणामुळे नापसंत आहे, लगेच फोन करून मोकळे. म्हणजे आपलं तुमचं काही जमत नाहीये, त्यामुळं शक्य नाहीये असं म्हणून सांगून मोकळतात. पसंत असली तर तेही लगेच कळवतात, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे, पुढची बोलणी करायला आपण 1-2 दिवसात भेटूया, असंही लगेच सांगतात. म्हणजे हे पूर्वीच्या काळी असायचं. म्हणजे अतिथी जो आहे तो येणारा, तो पाहुणा आहे, त्याचं आपण स्वागत हे करायला पाहिजे. आणि तोच म्हणजेच काय, माणसानं माणसाशी माणसासारखंच मैत्रीपूर्ण व्यवहार करणं म्हणजेच हा अतिथी यज्ञ आहे. कारण सजीवनात आलेले प्राणी असू दे, मग तो पशु असू दे, पक्षी असू दे, यांचं सुद्धा आदरातिथ्य आपल्याला करायला पाहिजे. कारण रोज जर सकाळी आपल्या एखाद्या झाडाच्या फांदीवरती येऊन एखादा कावळा जर ओरडत असेल तर आपण त्याला एक भाकरीचा तुकडा, एक पोळीचा तुकडा घालणं, ह्या सुद्धा एक आपला अतिथी धर्मच आहे. आणि त्याच्या मुखात आपण म्हणतो ना, आज कावळा का ओरडतोय, कोण पाहुणे येणार आहे. आपल्याकडे एक प्रथा होती पूर्वी की कावळा ओरडायला लागला की कोणतरी पाहुणे घरी येणार, असं एक आपली संकल्पना होती. आता कसं होतं, टेरेसच्या बागेमध्ये किंवा आपल्या कठड्यांवरती येऊन कावळे रोज ओरडत असतात, पण ते रोज येत आहेत म्हणून त्यांचा अनादर नाही करायचा. पण तो अतिथी आहे, पण कदाचित तो भगवंत एखादा त्यावेळेस त्या रूपाने आपल्याकडे आलेला असेल.
कोणाला माहिती, आपल्याला माहितीये का कोणाला तो कोणाच्या रूपानं आलेला आहे? समजा आज आपल्या काकांची तिथी आहे, आपल्या मामांची तिथी आहे, आणि त्या दिवशी लकीली समजा म्हणजे दैवयोगानं म्हणा, तिथं जर तो कावळा येऊन ओरडत असेल तर आपण म्हणतो आज आमच्या मामाची तिथी आहे बाई, कोणाच ठाऊक हा कावळा मामाच्या रूपानं आलाय काय माझ्याकडनं एक तुकडा खायला, म्हणून आपण त्याला म्हणजे हा अतिथी धर्म आपल्याला जर रोज सवय असेल तर हे आपल्या लक्षात येणार हो. नाहीतर काय ओरडतोय कावळा आणि निघून जातोय, असं उपयोगी नाही. हा धर्म म्हणजे आपण दुसऱ्याबाबतचा मैत्री भाव, मैत्रीपूर्ण व्यवहार किंवा माणसानं माणसासारखं म्हणजे दुसऱ्याच्या भावनांची कदर करायला शिकलं पाहिजे. म्हणजे जीवनात हे आदरातिथ्य हे अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून इथं त्यांनी 5वा धर्म अतिथी यज्ञ असं त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे जसे 5 यज्ञ हे सांगितले की वेदांमधले अग्निहोत्र, दर्श पूर्णमासात म्हणे, आणखी चातुर्मास, पशुबंध आणि सोमयज्ञ, तसंच त्यांनी आपल्या जीवन जगताना हे 5 यज्ञ सांगितलेले वेगळे परत आणखी वेदांमध्ये की देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ आणि अतिथी यज्ञ, हे आणखीन 5 प्रकारचे यज्ञ सांगितले. म्हणजे आता आपण जर स्वामी समर्थांची प्रार्थना जी आहे त्यांचं त्याला कसला मंत्र म्हणतात, तारक मंत्र. त्या तारक मंत्रामध्ये त्यांनी दिलेली 5 गोष्टी सांगितल्या आहेत. विभूती, नमन, नाम, ध्यानादी तीर्थ आणि स्वामीच या पंचप्राणामृतात असं एक ओळ आहे त्यांच्या त्या तारक मंत्रामध्ये. म्हणजे काय आहे तर स्वामींचंच विभूती, स्वामींचंच नमन म्हणजे त्यांच्या प्रती आपलं नमस्कार करण्याची वंदन प्रवृत्ती, म्हणजे आपण वंदन भक्ती म्हणतो तसं. त्यानंतर त्यांचं नाम, आपल्या मुखामध्ये सदैव त्यांचं नाम, आणि ध्यान, त्यांचं ध्यान म्हणजे सदैव त्यांच्या अनुसंधानामध्ये आपण राहणं, आणि तीर्थ म्हणजे त्यांच्या अभिमंत्रित असणारं त्यांच्या मंत्राचं तीर्थ. या सगळ्या काय होतं की आपण स्वामीच या पंचप्राणामृतात, हे जे 5 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये त्या प्राणी ह्या स्वामीच या प्राण अमृत, म्हणजे आपल्याला जे प्राण मिळतोय, आपण जे जिवंत आहोत त्या जीवनामध्ये अमृतासारखं ह्या 5ही गोष्टी कार्य करत असतात. अमृत आपल्याला मिळतं म्हणजे आपल्याला जीवनाची संजीवनी मिळाल्यासारखं आहे, म्हणजे आपल्याला मरण येणार नाही. मग आपल्या मरणापासून दूर करण्यासाठी, मरणापासून आपल्याला सुरक्षित आपलं रक्षण करण्यासाठी स्वामी हे कार्य करत असतात. म्हणजे स्वामी जसं आपल्या कर्म करण्यास सांगतात तसंच ही ललिता मासुदा हे उदाहरण फक्त सांगितलं. ह्या जशा 5 गोष्टी स्वामींच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती होतात की त्या केल्यामुळं काय होतं, आपल्या प्राणांचं रक्षण होतं, स्वामी आपलं रक्षण करतात अनेक संकटांपासनं, अनेक आपल्यावरती येणाऱ्या आघातांपासनं. तसं ललितांबिका सुद्धा ब्रह्मज्ञान जाणणारी आहे, गुरुतत्वात असणारी आहे, आणि म्हणून ती आपल्या भक्त साधकांना याच 5 गोष्टींचा अवलंब करायला जणू काही सांगते. म्हणजे जसं स्वामी आपले गुरु आहेत, स्वामी समर्थांना आपण गुरुस्थानी मानत असतो, आणि ललितांबिका सुद्धा गुरुतत्वामध्ये आहे. एका ठिकाणी ती गुरु या स्वरूपामध्येच आहे असं पण तिचा उल्लेख आलेला आहे बघा एका नामामध्ये. मग ती जर गुरुतत्वात आहे तर त्या गुरूंनी सांगितलेले हे जे 5 गोष्टी आहेत, विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ, म्हणजे तिच्या आता इथं विभूती म्हणजे काय तर तिच्या अभिमंत्रित असणार रक्षा कवच म्हणजे तिची विभूती. म्हणजे आपण त्याला भस्म म्हणूया, तर असं जे आपण लावतो राख म्हणतात काही जण त्याला विभूतीला, किंवा म्हणजे ती रक्षा, एक प्रकारचं रक्षा कवच आपल्याला तिच्यापासून मिळतं. तसंच तिचं नमन, तिला आपण जर सदोदित वंदन करत राहिलं, तिला नमस्कार करत राहिलं, तिची कृपा आपल्याला मिळावी असं वाटत असलं तर, आणि तिचं नाम सतत नाम घेत राहिलो आपण भगवती देवीचं, तर तिची कृपा आपल्यावर. मग तेच म्हणजे ह्याच 5 गोष्टींचा अवलंब स्वामींनी जसं आपल्याला करायला सांगितलं की मी या सगळ्या पंचप्राणामृतात आहे आणि मी तुमच्या सगळ्या साधक भक्तांचं रक्षण करीन, तेच तत्व ललितांबिकेने सुद्धा इथं आपल्याला सांगितलेलं आहे की मी त्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. त्यामुळं
जर तुम्ही या 5 गोष्टींचा अवलंब केला तर जणू काय मी यज्ञ केल्यासारखाच आहे, तुम्ही यज्ञ केल्यासारखाच आहे. म्हणजे वरती जे 5 गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत, अतिथी यज्ञ पाळा, भूत यज्ञ पाळा, पितृयज्ञ करा, ब्रह्मयज्ञ करा, देवयज्ञ करा, हे सगळं त्यांनी सांगितलेलंच आहे अगोदर वेदांनी. आणि त्या सगळ्याचा अवलंब एक गुरु म्हणून ही ललितांबिका सुद्धा आपल्या भक्त साधकांना करायला सांगते. आणि हा यज्ञ जर आपण केला या 5 गोष्टींचा तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतो. आणि हे तिला सगळं आवडते. मुख्य गोष्ट काय आहे की यज्ञ, पंचयज्ञ प्रिया असं तिचं नावच इथं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे तिला ह्या 5ही गोष्टींमध्ये असणारी आवड आहे. म्हणजे ह्या गुरुतत्व जे तिचं आहे त्यामध्ये तिला आवड पण आहे. ही जी गोष्ट आहे ही आपल्याला इथं दिसते. आणि म्हणूनच वाग्देवी तिला पंचयज्ञ प्रिया, म्हणजे 5 प्रकारचे यज्ञ, म्हणजे काही जे आहेत ते आपले न्यासाद्वारे करणारे यज्ञ, दररोज करणारे यज्ञ आहेत. काही ठराविक वेळेला देवदेवतांना प्रसन्न करून देण्यासाठी, पूर्वजांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, दारात आलेल्या अतिथीला संतोषित करण्यासाठी असे जे यज्ञ केले जातात हे यज्ञ तिला प्रिय आहेत. म्हणजे पंचयज्ञ प्रिय असं जे का म्हटलेलं आहे तर तिला अपेक्षित आहे की माझ्या साधक भक्तानं ह्या सगळ्या गोष्टींचं, ह्या सगळ्या क्रियांचं पालन केलं पाहिजे, हे बंधन त्यांनी पाळलं पाहिजे. म्हणजेच ती त्याला त्याच्यावरती कृपा करणार आहे. कारण तिला आवडणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला नक्कीच ती कृपा करणार आहे. आपण बघतो की गणपतीला जास्वंदाचं लाल फुल आवडतं, जपा पुष्प असं म्हटलेलं आहे. मग ते लाल जास्वंद आपण गणपतीच्या डोक्यावर घालायला, गुलाब जरी असला तरी आपण जास्वंदीचं फुल त्याच्या डोक्यावर ठेवण्याचा प्रयत्न करतो का? तर ते त्याला आवडतं. ज्या योगानं त्याला आवडणारी गोष्ट त्याला दिली तर तो सुद्धा मला आवडणारी गोष्ट मला देणार आहे. जे आपल्या भक्ताला आवडणारी गोष्ट तो देणार आहे. आणि म्हणून इथं ही भगवती आपल्याला सांगते की तुम्ही अशा 5 प्रकारचे यज्ञ करा की ज्यामुळं आपोआपच तिला त्याची आवड जी आहे ते केल्यासारखं होईल आणि ती तुमच्यावरती प्रसन्न होईल. म्हणून वाग्देवींनी तिचं इथं पंचयज्ञ प्रिया असं नाव उद्धृत केलेलं आहे. पुढचा जर 47 नंबरचं जे नाव आहे पंच प्रेता मंचाधिशायिनी, पंच प्रेता मंचाधिशायिनी असे 4 शब्द त्या फोड केलेले शब्द आहेत. पंच म्हणजे 5 आपल्याला माहिती आहे, प्रेत म्हणजे शव, म्हणजे जेव्हा आपलं शरीर प्राण सोडतं म्हणजे अचेतन शरीर होतं, म्हणजे अगोदर अस्तित्वात असलेलं भौतिक शरीर जे आहे ते भौतिक शरीर जेव्हा अचेतन होतं तेव्हा त्याला आपण शव असं म्हणतो. म्हणजे पंचप्रेत म्हणजे त्याला आपण प्रेत असं संबोधतो. तोपर्यंत कसं असतं, तो जीव जिवंत असतो, मग तेव्हा त्याला आपण प्रेत म्हणू का? नाही म्हणणार. जीव तो जीव आहे असं आपण म्हणू. पण जीव त्याच्यातून निघून गेला हे आपण त्याला प्रेत या नावानं संबोधतो, शव या नावानं. किंवा आता आपल्याकडे त्यांची बॉडी अजून मिळाली नाहीये ताब्यामध्ये, अजून दवाखान्यात आहेत, नंतर येतील, असे आपल्याकडे संवाद झालेले दिसतात आपले. म्हणजे काय तर ते अचेतन शरीर जे आहे त्याला आता त्या नावानं सुद्धा कोणी ओळखत नाही. म्हणजे त्याला बॉडी आपण म्हणतो, म्हणजे त्याचं प्रेत तयार झालेलं आहे असं आपण त्याचा उल्लेख करीत असतो. आता मंच, मंच म्हणजे मंचक, पलंग किंवा तिचं आसन, अशा दोन्ही अर्थी या मंचकाचा अर्थ सांगितलेला आहे. नंतर शयनी, आता अधिशयनी असे म्हणजे ती बसलेली आहे. पंचमेता पंच प्रेता मंचाधिशयनी असा शब्द आहे. म्हणजे अधिशयनी म्हणजे ती त्याच्यावरती स्थित आहे. आता तुम्ही म्हणाल इथं प्रेत बीत आणि त्याच्यावर कुठे ती बसायला गेली असं पण आपल्या मनामध्ये विचार येऊन जातात. म्हणजे 5 प्रेत आणि त्याच्यावरती ही बसलेली आहे ही कल्पना आपल्या मनाला फार म्हणजे अघटित वाटते की असं कसं काय वर्णन केलंय. त्याचा अर्थ फार खोल आहे, गूढ आहे, तत्वज्ञ असल्यासारखं, म्हणजे तात्विक दृष्टीनं त्यांनी हे नाव वाग्देवींनी इथं आपल्याला दिलेलं दिसतंय. आता आपल्याला आधीची जी नामं झालेली आहेत त्याच्यातलं 63-64 त्याच्यामध्ये सृष्टी निर्मिती, पंचविध रूप याचा स्पष्ट उल्लेख आणि तिच्या या 5 नावांचा उल्लेख पण बऱ्याच ठिकाणी आलेला पण आहे. कारण भगवती देवी जी आहे त्या आपल्या त्या श्लोकांमध्ये ती पंचकृत्य करणारी आहे. पंचकृत्य 64 नंबरच्या श्लोकामध्ये
ते पंचकृत्या असा तिचा उल्लेख झालेला आहे. 5 क्रिया करणारी आहे. कोणती कोणती? आता ती कोणती क्रिया करते ते बघा. इथं जो हा 5 शब्द, 5 शव असं जो उल्लेख आपल्याला वाटतोय, तर तसं नाहीये. 5 कोणकोणत्या क्रिया आहेत. पंच म्हणजे इथं 5 क्रिया अशा अर्थाने आलेल्या आहे. 5 क्रिया कोणत्या? तर एक म्हणजे ही भगवती स्वतः ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टी निर्माण करते, ही तिची एक कृती झाली. दुसऱ्यामध्ये ती विष्णू रूपाने सृष्टीतील या सजीवांचं रक्षण आणि पोषण करते. तिसरी तिची जी कृती आहे ती म्हणजे रुद्र रूपाने ती या सृष्टीचा संहार करते. ईश्वर रूपात चौथी जी गोष्ट आहे ती ईश्वर रूपाने ही सृष्टी तिरोधान म्हणजे लुप्त करून टाकते, नाश करून टाकते, तिला लपवून टाकते. त्या संबंध सृष्टीतल्या चैतन्याला लपवून टाकायचं काम हे करतात. म्हणजे रुद्राने जेव्हा संहार केला तर त्यावेळेस ही सृष्टी संपूर्ण तिरोधान पावली, म्हणजे लुप्त झाली, ती लपून गेलेली आहे, ती पुन्हा दिसत नाही आपल्याला. आणि म्हणजेच काय तर आता इथं तिरोधान म्हणजे दृष्टीपासून दूर गेलेली आहे, ती अस्तित्वात कुठंतरी आहे, परंतु आपल्या दृष्टीला ती दिसत नाही. तिरोधान आहे म्हणजे अंतर्धान पावलेली आहे, असा थोडक्यात अर्थ त्या शब्दाचा येतो. पुढचं जे आहे ती 5वं जे गुण आहे तिचा, तो सदाशिव रूपाने सर्व ज्ञान आपल्या भक्तीमध्ये तिच्या दिसते. म्हणजे जेव्हा तिच्याकडे सर्वज्ञ, कारण ती सर्वज्ञानी आहे, सर्व व्यापिनी आहे, सर्वज्ञ आहे, सर्वोच्च आहे, असं तिचे सगळे गुण आपण सतत सांगत आलेलो आहोत. मग ही भगवती काय करते? आपले जे भक्त आहेत त्या भक्तांवरती, भक्त साधकांवरती ती कृपा करते. म्हणजे हाच ते सगळं सृष्टीचा क्रम. म्हणजे सदाशिव या रूपामध्ये तिच्याकडं ते सगळं स्थित आहे. म्हणजे तिच्याकडं ती सगळी चेतनाशक्ती, सर्व ज्ञान हे सगळं तिच्याकडे आहे. आणि मग ती आपल्या भक्तांवरती, साधकांवरती त्यांच्यावरती कृपा करते. अशा प्रकारचा हा सृष्टीक्रम जो आहे, म्हणजे निर्मिती, पालन पोषण, लय, संहार, तिरोधान आणि नंतरचं हे सदाशिवत्व. सदाशिव म्हणजे आपण म्हणतो त्याला की सच्चिदानंद वृत्ती किंवा सच्चिदानंदाचा आनंद, सच्चित आनंद, सदैव आनंदाचा, हे जे आहे सदाशिवाकडे आहे आणि ते त्याच्याकडे आहे. म्हणूनच तो तिथं काय राहू शकलेला आहे. जेव्हा प्रलयंकार झाला तेव्हा सुद्धा तो अस्तित्वात राहिला आणि मग त्यांनी शक्तीबरोबर एकत्र येऊन चेतना शक्ती त्याला मिळाल्यावरती त्यांनी पुन्हा सृष्टी निर्मितीचं कार्य सुरू केलेलं आहे. म्हणजे हा सृष्टीक्रम हा जो आपल्याला बघायला मिळतो, निर्मिती, पालन पोषण, लय आणि तिरोधान आणि नंतर पुन्हा सदाशिवत्व, हे जे आहे हे सगळं जो 5 गोष्टींचा क्रम आहे, हा घटनांचा क्रम जो आहे, हा सगळा या भगवतीचंच स्वरूप आहे. म्हणजे ती त्या प्रत्येक स्वरूपामध्ये आहे. निर्मिती करताना ती आहे, पालन पोषणामध्ये विष्णू बरोबर तीच कार्यरत आहे, संहार करताना शिवाबरोबर सुद्धा तीच आहे. असं जे स्वरूप तिचं आहे हे सगळं 5 कृत्य करणार आहे. म्हणून पंच, म्हणून तिला इथं 5 अशा अर्थानं, म्हणजे ह्या 5मध्ये असणारी ती जे ललितांबिका, हा एक अर्थ झाला एक शब्दाचा. तसंच आपण बघितलेलं आहे की तिचा पंचदशाक्षरी मंत्र तिचं वर्णन करतो आणि ती सृष्टी म्हणजे त्या मंत्रामध्ये तिचं वर्णन केलेलं आहे. 3 भागामध्ये आहे ती, 3 म्हणजे 3 पुटांमध्ये, असं आपण वाचलेलं आहे. आधी आपण अभ्यास केलेला आहे त्यावेळेचा पंचदशाक्षरी मंत्राचा. तर ही त्याच्यामध्ये सुद्धा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पंच हा आकडा आलेला आहे. त्यानंतर ती सृष्टीरूप असल्याने ती आता काय करते, ती मंचकावर बसलेली आहे. असा त्या मंचाधिशायिनी म्हटलेली, मंचकावर बसलेली आहे. आता ती कोणत्या आसनावर बसलेली आहे तर बघा, तीच सर्वोच्च अधिष्ठात्री देवता आहे. आणि त्या मंचका, आता मंचक जो आपण म्हणजे पलंग म्हणूया समजा, तर त्याला 4 पाय असतात, 4 खूर असतात, 4 पाय असतात त्याला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या मंचकाचे पाय म्हणजे ह्या 4 देवता आहेत. बघा किती छान कल्पना वाग्देवींनी केलेली आहे की नुसतं मंचकावरती बसली आहे, पण त्याच वेळेला
त्या पण मंचकाचे 4 पाय म्हणजे ह्या देवता आहेत. कोणत्या कोणत्या? ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि महादेव म्हणजे ईश्वर. हे सगळे जण त्या 4 आता इथं ईश्वर म्हणजे हा इथं सदाशिव अशा अर्थाने आहे. महादेव आणि रुद्र जो आहे तो म्हणजे संहार करणारा देव आहे. आणि ह्या सगळ्या 4 जण हे 4 पाय मंचकाचे तोलून धरलेले आहेत. मला वाटतं पूर्वीच्या एका नामामध्ये सुद्धा अशा ह्या 4 खुरांचा म्हणजे मंचकाच्या 4 खुरांचं वर्णन आलेलं आहे आपल्याला एका अगोदरच्या एका नामामध्ये. आणि हे 4 ह्याच्यात आलंय का शिवमहिम्नमध्ये आले मला आता आठवत नाहीये, पण 4 खूर तिचे त्या आसनाचे म्हणजे हे 4 देव आहेत असं वर्णन आलेलं आहे. आणि ती त्याच्यावरती स्थित आहे म्हणजे तिचं आसन आहे. आणि तिचं आसन म्हणजे कोण आहे तर हा प्रत्यक्ष सदाशिव आहे. म्हणजे बघा ब्रह्मा, विष्णू, महेश, रुद्र आणि महादेव हे शिव हे सगळे जणांनी एक 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 पाय सांभाळून घेतलेला आहे. सगळ्यांनी एक एक पाय धरलेला आहे आणि त्याच्यावरती बसलेले. आणि सदाशिव सदैव शुभ करणारी, सदैव कल्याण करणारी, सदैव आनंदात असणारी सदाशिव हे तिचे त्यांच्यावर तिचं आसन आहे. म्हणजे त्यांच्यावर ती स्थित आहे. म्हणजे ती सदैव आनंदात आहे असं थोडक्यात त्याचं सच्चिदानंद आहे असा त्याचा अर्थ आपण घ्यायचा. म्हणजे ह्या नामाकडे पाहण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे तात्विक सिद्धांतातील दृश्य पाहणे आणि म्हणजे ब्रह्म्याचं सर्वव्यापी स्वरूप आपल्याला तिथं दिसतं की केंद्रबिंदू मान जे तिचं स्वरूप जे ब्रह्म हा केंद्रस्थानी मानून जर आपण बघितलं तर ती या सगळ्यांना म्हणजे या सगळ्या देवदेवतांच्या वरती अधिष्ठात्री देवता म्हणून स्थापन झालेली आहे. आणि सर्वोच्च आनंदाची प्राप्ती सच्चिदानंदाची प्राप्ती ती करून घेते आहे. स्वतः करून घेते आणि आपल्या भक्तांना पण करून देते. हा एक केंद्रबिंदू मानून तिच्याकडं ह्या गोष्टीकडे बघायचं. प्रेतमयांच्या दिशाने. आता ही प्रेत म्हटलेलं आहे म्हणजे का म्हटलेलं आहे त्यांना तर हे 4ही जण जे आहेत हे चेतनाहीन झालेले आहेत. हे यांच्यामध्ये कोणतीही शक्ती कार्यान्वित नाहीये पण ती त्यांना सगळ्यांना एक एक पाय धरायला लागले. चेतनाहीन शक्ती असलेले हे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सदाशिव रुद्र हे जे आहेत हे सगळे जण कसे चेतनाहीन नाही, शक्ती नाहीये त्यांच्यावर. शक्ती नाहीये म्हणजे चेतना नाहीये म्हणजेच ते अचेतन शरीर आहेत. आणि म्हणून त्यांना प्रेत अशा संबोधन वाग्देवी वापरतायत. पण जेव्हा तिची शक्ती त्यांच्यामध्ये येईल जेव्हा तिची चेतना त्यांच्यामध्ये येईल तेव्हा ते आपोआप कार्यान्वित येतील कारण ती त्यांच्यावर असणार आहे. प्रत्यक्ष त्या आसनावर बसलेली तिची शक्ती जेव्हा ब्रह्मामध्ये येईल तेव्हा ती निर्मितीचं कार्य करेल. जेव्हा ती विष्णूमध्ये येईल पालन पोषणाचं कार्य करेल. शिवामध्ये येईल, रुद्रामध्ये येईल. आपली आपली कार्य पार पडण्यास तिची चेतना शक्ती येणार आहे. आणि ती चेतना शक्ती जेव्हा त्यांच्यामध्ये नाहीये तेव्हा ते जणू काही शव किंवा प्रेत आहे असं वाटतंय. आणि म्हणून इथं वाग्देवीने तिचं पंच प्रेता अधिशयनी असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे जणू या 5 प्रेतांवर ती अधिष्ठात्री देवता तिथं स्थापन झालेली आहे त्या पलंगावरती असं म्हणजे एक तात्विक कल्पना तात्विक सिद्धांतानुसार त्यांनी हे व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या देवदेवतांना त्या सिंहासनाचा भाग म्हणून न बघता बघा आता हे आपण आत्ता बघितलं हे सगळं कसं प्रत्यक्ष स्वरूपामध्ये ती तशी आहे. आता पुढे तात्विक सिद्धांत त्याच्यामध्ये काय दिसतं तर या देवदेवतांना त्या सिंहासनाचा एक भाग म्हणजे एक खूर म्हणजे ब्रह्मा, एक खूर म्हणजे विष्णू असं जर आपण बघितलं तर काय होतंय हे ब्रह्म्याचं सर्वव्यापी स्वरूप आहे. ती ब्रह्मा स्वरूपामध्ये आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिच्याकडे सगळे गुण आहेत आणि म्हणून तिने काय केलेलं आहे ह्या विश्वाचं प्रभावी संतुलन सांभाळण्यासाठी तिने ह्या सगळ्यांच्याकडे एक एक काम सोपवून दिलेलं आहे. बघा हे सगळेजण ही जी कामं करतायत निर्मितीचं, पोषणाचं, संदय करण्याचं हे सगळं करत असताना तिने त्यांच्याकडे ती कामं सोपवलेली आहे. पण ती कामं सोपवताना त्यांच्यामध्ये जर शक्ती नसेल तर ते काही काम करू शकणार नाहीये. म्हणजे त्यांनी दिलेले काम ललितांबिकेनं त्यांना दिलेलं हे जे काम आहे सृष्टी नियंत्रणाचं हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते त्यांनी
व्यवस्थितपणे पार पाडायला पाहिजे. हा ती ब्रह्म असणारं तिचं जे स्वरूप आहे त्याबाबतचा एक तात्विक सिद्धांत अशा स्वरूपामध्ये हिचं पंच प्रेतादिशयनी हे नाव आपल्याला इथं बघायचं. आणखीन एक दुसरा अर्थ याच्यामध्ये आहे की सदाशिव म्हणजे दुसऱ्या मार्गामध्ये आपल्याला असं दिसतं की गतिज ऊर्जा म्हणजे तिच्यामध्ये जी शक्ती आहे ललितांबिकेमध्ये ती आहे गतिज ऊर्जा. आणि हे सगळेजण काय आहेत आता स्थिर झालेले आहेत, अचेतन झालेले आहेत, प्रेतवत झालेले आहेत म्हटल्यावरती ते कसे झालेले आहेत, स्थिर ऊर्जेमध्ये आहेत. पण ही गतिज ऊर्जा तेव्हा जेव्हा त्यांच्यामध्ये स्थिर ऊर्जेमध्ये प्रस्थापित होईल म्हणजे त्यांच्यामध्ये प्रवाह रूपानं जाईल गतिज ऊर्जा म्हणजेच त्यांना ती चेतना शक्ती मिळेल तेव्हाच ते कार्यशील होणार आहे. हा त्याच्यातला दुसरा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे ते प्रेतासारखेच आहेत त्यामुळे त्यांनी एक एक खूप फक्त प्रेतासारखं त्याच्यावरती ती बसलेली आहे आणि ती त्यांच्याकडनं जेव्हा कार्य करून घ्यायचंय तेव्हा तिची गतिज ऊर्जा ती त्यांना प्रदान करते आहे. आणि इथं सदाशिव म्हणजे शंकर आणि शिवतत्व असं जर मानलं तर त्याची पत्नी ललितांबिका तिने गतिमान ऊर्जा सक्षम बनवली तरच त्याची पत्नी बनविली, अन्यथा दैवी ऊर्जेच्या उपस्थितीशिवाय म्हणजे तिच्याकडे जी असणारी ऊर्जा आहे तीच प्रकारची दैवी ऊर्जा आहे असं आपण समजूया. आणि ती ऊर्जा तिनं या तिथं जी स्थूल ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे या चेतन शरीरांमध्ये यांच्या तर त्याच्यामध्ये जेव्हा ती गतिज ऊर्जा किंवा दैवी ऊर्जा त्यांच्यामध्ये जेव्हा जाईल तेव्हाच ते जागृत होती आणि त्या देवतांचे कार्यात्मक डोके निष्क्रिय म्हणजे मृत कारण इतका वेळ काय होतं ही ऊर्जा त्यांच्यामध्ये नव्हती त्यामुळे ते जे जीव होते ब्रह्मा विष्णू महेशांचे हे कसे होते अचेतन होते म्हणजे मृतवत होते म्हणून त्यांना प्रेत ही संज्ञा त्यांनी दिलेली आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये चेतना शक्ती नव्हती म्हणजे चेतनाही प्रेतवतची त्यांची शरीर आहे. परंतु जेव्हा ती ललितांबिका त्या मंचकावर अधिष्ठित असते सदाशिवासह असते त्यावेळेस ती काय करते त्या सच्चिदानंद आनंदाने त्या चक्रावरती त्या मंचकावरती रूढ होते आणि तिचे कार्य ती त्याची आपली दैवी शक्ती दैवी ऊर्जा त्या सगळ्या त्या देवदेवता 4 पुरांमध्ये असणाऱ्या त्या प्रेत चेतन शरीरांमध्ये देते आणि मग त्यांच्याकडनं कार्यान्वित त्यांना करते आणि कार्यशक्ती घडवून आणते. तिला म्हणून मंचका आणखीन एक गोष्ट अशी आहे की ती त्या मंचकावर आनंदाने निद्रा घेते. मंचकावर आपण पलंगावर आपण केव्हा बसतो तेव्हा आपल्याला झोपायचं असतं तेव्हा इतर वेळेस आपण पलंगावर बसायला जातो का उगीच चौकी नाही जात म्हणजे निद्रा घ्यायची तिला. आणि कशासाठी तर ती आता खूप थकली आहे. तिच्या ज्या शक्ती तिने या सगळ्यांना दिल्या आणि त्यांच्याकडनं कार्य करून आणलं या सगळ्यांनी तिला खूप थकवा आलेला आहे. त्यामुळं तिला त्या मंचकावरती शांतपणाने निद्रा घ्यायची आहे. म्हणजे तिला निद्रेमध्ये असणारी आपली जी सुसुप्ती जागृती हे जे काय प्रकार आहेत ते आणि मग निद्रा मग ती योग निद्रा तिला तिथं घ्यायची आहे. म्हणजे तिला आनंद मिळवायचा आहे आणि म्हणून तिचं इथं वाग्देवींनी पंच प्रेता मंचाधी साईनी असं नाव तिचं इथं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे अतिशय छान विचार करून वाग्देवी हे नाव दिलेलं आहे. म्हणजे त्या 4 जणांना आधी गतिमान करायचं क्रियाशील करायचं त्यांच्याकडनं कार्य करून घ्यायचं आणि मग हे सगळं त्यांना दिल्यावर तिलाही खूप थकल्यासारखं होत आहे आणि मग योग निद्रेमध्ये जाऊन तेव्हा काय होतं योग निद्रेमध्ये ती जेव्हा जाते तेव्हा ती शिवाबरोबर असते. सदाशिव तिच्याबरोबर त्या मंचकावरती असतो आणि त्याच्याबरोबर रममाण होताना ती अतिशय आनंदात असते आणि तेव्हाच तिला खऱ्या अर्थानं निद्रा म्हणजे शांत झोप लागते. आणि म्हणून इथं ते तिचं नाव हे ललित या वाग्देवींनी हे उद्धृत केलेलं आपल्याला दिसून येतं. असे हे काही अर्थ ह्या नामामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे प्रेत म्हणजे प्रेत झालेले आहे तर त्याला ओलांडून त्यांच्यावरती बसले वगैरे असा अर्थ नाही आहे. तर ते चेतनाहीन शरीर त्यांची आहेत आणि ती त्यांना ऊर्जा देते दैवी शक्ती देते
असाही अर्थ तिथं आहे. इथं आपला 174 नंबरचा श्लोक संपतो. आता आपण 175 नंबरच्या श्लोकाकडे जाणार आहोत. पंचमी पंचभूत 75 नंबरचा श्लोक असा आहे. पंचमी पंचभूतेशी पंचसंख्योपचारिणी शाश्वती शाश्वत ईश्वर्या शर्मदा शंभू मोहिनी. बघा किती छान त्यांनी काही शब्दांची रचना केलेली आहे. आधी आता पंच आधीच्या नामामध्ये पण झालेले आहेत. आता इथं पुन्हा पंचमी पंचभूत या 5 या आकड्याशी किती त्यांनी म्हणजे आपल्याला जवळ न्यायचा प्रयत्न केलेला आहे. बघा आता पंचमी म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की रोजच्या ज्या स्थिती असतात अमावस्येपासून पौर्णिमेपासून पुन्हा अमावस्येपर्यंत याच्यामध्ये जी कालावधी असतो त्यातल्या 5व्या तिथीला आपण पंचमी असं म्हणतो. म्हणजे चतुर्थी झाली की दुसऱ्या दिवशी पंचमी येते. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ही तिथी आहे आणि हा 5 हा अंक आहे. हा वरील नामामध्ये आताचं जे नाव पंचप्रियता मंचादिशायिनी ह्या नामामध्ये आपण ती 5 देवांची आहे अधिष्ठात्री देवता असं पण आपण उल्लेख केलेला आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश रुद्र आणि सदाशिव या 5 देवतांचा सुद्धा तिथं उल्लेख आलेला आहे. आणि याच्यातला ह्या 5 देवांपैकी सदाशिव हा सर्वोच्च मानला जातोय. कारण जेव्हा प्रलय झाला विघटन झालं त्यानंतर सृष्टीची पुनर्निर्मिती तो करतो त्यामुळे त्याला पंचम म्हणून ओळखलं जातं. आणि त्याची पत्नी म्हणजे ही ललितांबिका म्हणून तिला पंचमी असा साधा अर्थ त्याचा अभिप्रेत आहे. परंतु वाराही देवी जी आहे तिला सुद्धा ललितांबिकेची सहाय्य देवता आहे ही आणि हिलाही पंचमी असंच म्हणतात. पंचमी हा एक वाराही मंत्रापैकी एक भाग आहे आणि तसेच सप्तमातांपैकी जे एक ह्या क्रमानं सप्तमाता ज्या प्रसिद्ध आहेत त्या सप्तमातांपैकी ही 5वी जी माता म्हणजे क्रमानं जर बघितलं तर 5वी माता म्हणजे ही पंचमी आहे. म्हणजे ती वाराही देवता आहे आणि तिचं पंचमी हे नाव आहे. आपण नेहमीच आता हे झालं ते म्हणजे पंचमी नामाविषयी झालं. आता आपण पुढं काय बघायचंय की आपण जेव्हा मुक्ती मिळवायचा प्रयत्न करणार आहोत त्यावेळेस मुक्ती मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो प्रयत्नशील असतो आपण कायम. आणि त्यातल्या मुक्ती म्हणजेच कैवल्य हाच त्या मुक्तीचा शेवटचा टप्पा आहे. आणि त्यामध्ये पहिले 4 टप्पे कोणते 4 टप्पे आपण जर विचारात घेतले तर ते म्हणजे सालोक्य म्हणजे देवतेच्या एकाच क्षेत्रात असणं म्हणजे तो देव आणि आपण एकाच ठिकाणी असणं. नंतर स्वरूपतामध्ये म्हणजे देवतेची एक रूप त्याचं स्वरूप आणि आपलं स्वरूप एक रूप आहे हे आपल्याला कळून येते. समीपता म्हणजे काय तर आपण अगदी जवळ जातो म्हणजे देवदेवतेच्या अगदी जवळ नजदीक म्हणतो ना आपण तर तो शब्द इथं अगदी बरोबर आहे. म्हणजे अगदी जवळ जाणं त्याला समीपता असं म्हणतात. आणि चौथा जो आकडा आहे त्याला मध्ये सायुज्य म्हणजे देवतेशी आपण अगदी जवळून जोडले गेलेलं असतं म्हणजे त्याला आपण सायुज्य असं म्हणतो. म्हणजे आपल्यामध्ये त्याच्यामध्ये काही भिन्नता नाही आपण एकमेकांशी अगदी जोडले गेलेलं असतो. ते कधी कधी व्हॉट्सअपवर वगैरे अशी 2 जोडले गेलेली मुलांची चित्र वगैरे किंवा 2 गायी 2 तोंड असलेल्या गायी 2 मुख असलेले कुत्रे वगैरे असे काही चित्र वगैरे व्हॉट्सअपवरती काहीतरी मजेशीर म्हणून किंवा काहीतरी वेगळं झालेलं आहे चमत्कार म्हणून अशा तऱ्हेनं ते आपल्याला फोटो दाखवत असतात. ही जी आहे ती एकरूपता सायुज्य म्हणजे देवतेला अगदी एकरूप होऊन जोडलं जाणं म्हणजे ती देवता आणि आपण याच्यामध्ये काही फरकच नाहीये अशी आपली परिस्थिती येणं हे आपली भक्तीचं एक प्रकार आहे. आणि म्हणजे आपलं वेगवेगळ्या अस्तित्वाच्या रूपामध्ये आपण नसतोच ती आणि आपण म्हणजे जी काय देवतेचा आपण भक्ती करत असो ते आणि आपण एकच हे सायुज्य भक्ती झाली. आता त्याच्याही शेवटचा टप्पा जो आहे तो म्हणजे 5वा टप्पा त्याला आपण कैवल्य असं म्हणत असतो की जिथे आत्मा हे आतापर्यंत काय आहे की आपल्या देहापासून आपण बाजूला गेलेलो नाहीये. आपला देह त्या देवतेच्या म्हणजे सगुण रूपाच्या त्या देवतेच्या समोर असतो. देव जिथं आहे त्याच्याच आजूबाजूला आपण असतो. त्याच्याशा वेगवेगळ्या अस्तित्व आपण लोक काही राहतच नाहीये.
त्या देवतेशी आपण अगदी जोडले गेलेलो असतो. हे सगळं आपण आपला देह आहे. आणि पण आता इथं काय होतं, शेवटी कैवल्य इथं काय आहे, तर आपल्यामधला जो आत्मा आहे तो आपल्या मनापासून, जे आत्मा जो आहे तो आपल्या देहातून पूर्णपणे विभक्त होतो आणि पुढील स्थानांतरण न करता मुक्ती प्राप्त होते. म्हणजे आपल्या देहाला पुढील स्थानामध्ये जायचं. म्हणजे देह तर आपला आधीच जाणारच आहे, प्राण गेला, मुक्ती मिळाली तर काय होतं, आपला आत्मा त्या देवतेमध्ये विलीन होऊन जातो. म्हणजे पुढचं स्थानांतरण नाही, म्हणजे तो देह मुक्त होतो, म्हणून त्याला आपण मुक्ती म्हणतो आणि त्यालाच कैवल्य असं म्हणतात. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये कैवल्याचा पुतळा असा उल्लेख आहे बघा. का बरं आहे, तर त्यांनी जीवन समाधी घेऊन आपला आत्मा त्या पांडुरंगाशी, त्या विठोबाशी किंवा त्या परमात्म्याशी एक रूप करून टाकलेला होता. त्याच्यामध्ये ते मिसळून गेले होते. म्हणजे भगवंत आणि ज्ञानेश्वर हे एकच आहेत. श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर एकच आहेत. अशा तऱ्हेनं त्यांचं विलीनीकरण एकमेकांमध्ये झालेलं होतं. ह्याला कैवल्य असं म्हणतात. म्हणजे केवळ आणि केवळ दोन्हीही एकच आहेत असं मानणं तो कैवल्य असं आपण या थोडक्यात म्हणजे देवतेमध्ये संपूर्णपणे विलीनीकरण होणं, त्यालाच आपण पंचमी असं म्हणतो. या अंकाशी निगडीत, म्हणजे पंचमी ह्या अंकाची निगडीत गुणधर्माने युक्त आहे. म्हणजे हा जो पंचमी हा जो अंक आहे हा ह्या देवतेच्या मुक्तीसाठी, म्हणजे देवतेच्या भक्ती करून आपण मुक्ती मिळवण्याच्या मार्गामधला ही पंचमी आहे. म्हणजे पंचमी हा आकडा म्हणूया, हा ही संख्या म्हणूया, ह्यामुळे आपल्याला मुक्तीचा मार्ग प्राप्त होतो. म्हणून या पंचमी या 5 या आकड्याला महत्व आहे. 5 गुणधर्म आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याकडं आपल्या देहाकडे जर आपण थोडंसं बघितलं तर आपल्याकडं पंचेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, पंच मूलभूत घटक आहेत. या सगळ्या तीच आहेत. तीच चेतनेद्वारे कार्यान्वित आहे, म्हणजे ती पंचमी आहे. म्हणजे ह्या सगळ्या मूलभूत घटकांमध्ये म्हणजे पृथ्वी, तेज, वायू, आकाश ह्या सगळ्यांमध्ये तीच आहे. आपली कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय ही जी काय आहे या सगळ्यामध्ये जी चेतना शक्ती, जे चैतन्य वाहत आहे ते सगळं म्हणजे तीच आहे. तीच असल्याशिवाय नाही तर चेतनाहीन शरीर म्हणजे आपलं प्रेतच होणार आहे. त्यामुळे तिची जी चेतना आहे म्हणजे तीच त्याच्यामध्ये आहे, म्हणून तिला पंचमी असं म्हटलेलं आहे. येथे म्हणजे स्वतः आणि स्वतःतील या 5 गोष्टींची जाणीव होणं म्हणजेच पंचमी आहे. म्हणजे आता इथं आपण स्वतः, आपल्या स्वतःमध्ये ती आहे. आपण म्हणतो परमात्मा स्वरूप हे आपल्या अंतर्मनामध्ये, अंतःकरणामध्ये ती आहे. आणि ती आहे आणि ती आपण आपल्या देहाकडे बघितलं तर आपल्याला नाक, कान, डोळे वगैरे हे सगळे पंचेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय 5 आहेत. ह्या सगळ्यामध्ये ती आहे म्हटल्यावरती आपण सुद्धा काय आहोत, पंचमीच आहोत. म्हणजे तिच्यासारखंच आपण आहोत ना. आपल्यामध्ये ती आहे म्हणजे तीच आहे तिथं आणि आपणही तिथंच आहोत. आपला देह तिथंच आहे म्हणजे पंचमीच आहे आपण सुद्धा. या गोष्टीची जाणीव मात्र आपल्याला व्हायला पाहिजे. पंचमी या तिथीला पंचांगामध्ये सुद्धा अतिशय महत्वाचं स्थान आहे. बरं आपण जर पंचांग कधी जर बघत असो, कॅलेंडरवर पण ह्याच्या बऱ्याचशा खुणा आलेल्या असतात, काही गोष्टींचा उल्लेखही झालेला असतो. त्याच्यामध्ये महत्वाची स्थान आहेत पंचमी तिथीला. मुख्य आहे ललिता पंचमी. नवरात्रामधल्या पंचमी स्थितीला मुख्य हितच ललिता पंचमी असं म्हटलं जातं. म्हणजे तिचं सगळ्यात मोठं कार्य जे आहे त्या पंचमी स्थितीला, पंचमीच्या तिथीला घडलेलं आहे. म्हणजे तिने जे रूप घेतलेलं आहे ललितांबिकेनं, ते कार्य म्हणजे तिने ते रूप घेऊन, अवतार घेऊन या दुष्टांचा संहार जे केलेला आहे तो पंचमीपासून सुरू झालेला आहे. तोपर्यंत इतर तिच्या ज्या सहाय्यक देवता होत्या त्या सगळ्या लढलेल्या आहेत आणि पंचमीपासून ती स्वतः लढायला सुरुवात केलेली आहे. मग षष्टी, सप्तमी, अष्टमी पर्यंत ती लढली आणि मग नवमीला प्रत्यक्ष संहार झालेला आहे आणि मग दशमीला आपण विजयोत्सव करतो. त्यामुळे या पंचमी म्हणून तिचं ललिता पंचमी असा उल्लेख आले. नंतर आपल्याला माहिती असणारी पंचांगामध्ये असणारी नागपंचमी, तीही आपल्याला माहिती आहे. पंचमी तिथीलाच आपण नागदेवतेचं सुद्धा पूजन अर्चन करतो. श्री पंचमी म्हणून एक असते, त्याचाही महत्व आहे की जे ऋषितुल्य लोक असतात त्यांचं सुद्धा या पंचमीला
विशेष करून पूजन अर्चन केलं जातं. त्याला श्रीपंचमी, श्री म्हणजे वैभव देणारी. काही जणांच्याकडे ही श्रीपंचमीची पूजा फार असते. विशेषतः मारवाडी लोकांकडे जर तुम्ही संपर्कात कोणाच्या असाल तर त्यांच्याकडे या श्रीपंचमीला 56 भोग आणि ते काय काय आधी करून ठेवतात आणि तिकडे श्रीपंचमीला फार महत्व असतं. त्यानंतर रंगपंचमी म्हणतो आपण. बघा, रंग हे आपल्या म्हणजे नरदेहाला या रंगांची फार प्रियता आहे. देवदेवतांना सुद्धा रंगांची प्रियता आहे. ह्याला हा देव आवडतो, ह्या देवाला ह्या रंगाचं फूल आवडतं, त्या देवाला त्या रंगाचं फूल आवडतं, हे आपण वर्णन करून सांगत असतो. म्हणजे रंगांची पंचमी, जे विविध रंगांनी नटलेल्या सृष्टीची पंचमी साजरी करण्याचं काम या रंगपंचमीच्या दिवशी आपण करत असतो. एक प्रकारचा आनंद त्याच्यामध्ये. नंतर वसंत पंचमी ही सुद्धा आहे. सरस्वती देवीची पूजा त्या दिवशी केली जाते आणि वसंत ऋतूच्या आगमनाचं स्वागत म्हणून सुद्धा. आणि बऱ्याच मारवाडी लोकांच्या कडे तरी या वसंत पंचमीपासून रोज एक वेगवेगळ्या प्रकारचे झुले बनवले जातात आणि त्याच्यावरती या भगवंताची म्हणजे श्रीकृष्णाची पूजन अर्चन केलं जातं. ही वसंत पंचमी. त्यानंतर आपल्याकडे एक ऋषी पंचमी म्हणून एक असतं. आपण जे भाद्रपदात केलं जातं तर त्याला पण आता आपल्याकडे आपण त्याला ऋषीपंचमीला विशेष करून गजानन महाराजांचं निर्वाण दिन म्हणून पण ऋषीपंचमी आहे. त्यामुळे तेव्हाही त्याला महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि त्याशिवाय ऋषीपंचमीला गाई बैल यांच्या कष्टांनी न निर्मित असलेलं असं अन्न म्हणजे थोडीशी व्रतस्थता, व्रत निर्माण आहे, व्रत केल्यासारखं आहे. थोडी आपल्याकडं व्रत करून तटस्थत भावनेनं आपण अन्नप्राशन करणं ही म्हणजे एक प्रकारचं व्रत आहे त्याच्या पाठीमागं, की आपण त्याबद्दलची कृतज्ञता त्या गाई बैल यांच्या बाबतची दाखवणं. त्या भूमीने सुद्धा आपण स्वतः कुदळेनं खोरेनं जर समजा काही भूमी तयार केलेली असेल, जमीन आपल्या बागेमध्ये केली असेल, तिथं जर एखादा काय वेल लावलेला असला, त्याला जर काही एखादा भोपळा आला असेल तर तो भोपळा तोडून त्याची भाजी करून खाणं हे स्वतःच्या कष्टाचं कौतुक हे त्याच्या पाठीमागं आहे. म्हणजे स्वतः कष्ट निर्मिती करण्याचा जो आनंद आहे तो ह्या ऋषीपंचमीमध्ये आहे आणि ती ऋषीपंचमी आपण करतो. त्यानंतर दिवाळीनंतर येणारी पांडव पंचमी. पांडव पंचमीपासून बरेच वेळेला हे वारकरी जे आहेत कार्तिक वारीला निघतात आणि हे पांडव स्वर्गारोहणाचं जे हे आहे हेही सगळं पांडव त्यांचं कार्य तेव्हापासून संपतं म्हणून पण त्या पंचमीला अतिशय महत्वाचं स्थान आहे. आपण दिवाळीमध्ये ते पांडव वगैरे घालत असतो तर ते पांडव पंचमीपर्यंत घातले जातात. या म्हणजे अशा तऱ्हेनं पंचांगामध्ये सुद्धा या पंचमी या तिथीला काही विशिष्ट महत्व प्राप्त झालेली आहे. आणि या सर्वांमुळे वैशाख पंचमी ही जी आहे वैशाख महिन्यातली पंचमी म्हणजे शुद्ध पंचमी जी असती तर त्यामध्ये आपले शंकराचार्य जे आहे परमपाद असे जे परमहंस परिव्राजकाचार्य आद्य शंकराचार्य आपण ज्यांना म्हणतो तर त्यांची जयंती सुद्धा त्याच दिवशी आहे. म्हणजे वैभवशाली असणारं जे त्या पंचमी तिथीला आहे. म्हणजे ते आद्य गुरु शंकराचार्य हे जे आहे त्यांनी ज्या शंकरावरती किंवा इतरही काही भाष्य, काही विवेचनात्मक असे जे ग्रंथ लिहिले, मीमांसा केलेले आहेत, काही वेदांवरती, उपनिषदांवरती, हे सगळं लेखन करणारे असे जे आद्यगुरु आहेत त्यांचंही स्मरण म्हणजे त्यांची जयंती त्या दिवशीच आहे. त्यामुळेही त्या तिथीला महत्व प्राप्त झालेलं आहे. अशा सर्वांमुळं हे सगळे मी त्या पंचमीनुसार थोडंफार महत्व सांगायचा प्रयत्न केला. ह्याच्यापेक्षा जास्त महत्व आपण सांगू शकतो प्रत्येक तिथीचं, परंतु आपल्याला एवढं पुरेसं आहे. म्हणजे अशा तऱ्हेची पंचमी ही तिथी ही सगळी कोणामुळं आहे तर हे ललितांबिकामुळं आहे. कारण ललितांबिकेचे गुण, तिचं स्थान हे ब्रह्म्याशी निगडित आहे आणि हेच सिद्ध होतं. हेच म्हणजे ती ब्रह्मा आहे हेच पुन्हा 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 सांगण्याचा वाग्देवीने प्रयत्न केला. आणि ब्रह्म्यामध्ये जे गुण आहेत तेच हे आमच्या ललितांबिकेकडे आहेत आणि त्या गुणांचं आपल्याला जाणीव होणं यासाठीच म्हणून तिचं हे नाव दिलेलं आहे की पंचमी. म्हणजे या पंचमी स्थितीमध्ये, पंचमी या तिथीमध्ये तिचे हे सगळे गुण आलेले आहेत. आणि म्हणून त्याशिवाय तिच्यामध्ये असणारे हे 5 गुण, 5 यज्ञ, 5 आपण जे म्हणतो कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय ही सगळं म्हणजे 5 या आकड्याचं वैशिष्ट्य
त्यांनी ह्या सगळ्या तिच्या गुणांनी युक्त आहे, रम्याच्या गुणांनी ती युक्त आहे, हे सांगण्याचा प्रयत्न वाग्देवींनी इथं केलेला आहे. त्यामुळं त्या तिला पंचमी या नावानं संबोधतात. आणि आपल्याला माहितीये 5 घटक आहेत, पृथ्वी, तेज, आकाश, जल, वायू, हे सगळे ह्या सगळ्यांनी युक्त ही पृथ्वी आहे. म्हणून तिला पंच म्हणजे सगळ्या 5 घटकांनी युक्त ज्या ज्या पृथ्वी आहे त्या सगळ्या गोष्टींनी युक्त ही ललितांबिका आहे. आणि म्हणून तिला त्यांनी पंचमी याच नावानं, म्हणजे ह्या सगळ्या 5 गोष्टींनी युक्त असणारी ही मा आमची आहे, ही असं त्यांनी तिचा उल्लेख इथं केलेला दिसतोय आपल्याला. आता इथं पुढं आणखीन एक गोष्ट आपल्याला पुढच्या नाव जे आहे 949 नंबरच्या नावाकडे आपण जात आहोत. तर पंचभूतेशी म्हटलेले आहे. आता जी मगाशी मी ही तेज, वायू, आकाश, जल, पृथ्वी ही जी 5 महाभूत, पंचमहाभूत, पंचतत्व पृथ्वीची वातावरणातली जी सांगितली, त्या सगळ्यांनी पंचभूतेषु, आता पंच परत 5 आकडा आला, आणि भूतेशी. आता इथं भूत म्हणजे काय आहे, तर तत्व, म्हणजे ही पंचतत्व जी आहेत आपल्या निगडीत, पृथ्वीशी निगडीत असणारी जी पंचतत्व आहेत, त्या तत्वांनी भूत ईशी, भूत ईशी, ईशी म्हणजे दिव्य शक्ती, म्हणजे ही जी देवता आहे, म्हणजे ही आमची ललितांबिका जी आहे, ही देवता त्या 5 तत्वांनी युक्त आहे, देवता आहे, दिव्य अशा शक्तींनी युक्त आहे, म्हणून पंचभूतेशी असा तिचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. आता ही सृष्टी पंचमहाभूतांनी व्यापलेली आहे. या सृष्टीचा निर्मिती ललिता माता ब्रह्मस्वरूपामध्ये आहे, हे सगळं आपल्याला आधीपासून माहिती आहे. त्याशिवाय ह्या पृथ्वीवरती पृथ्वी, आप, तेज, आकाश, अग्नी, पाणी, पृथ्वी, हे सगळं आपल्याला ह्या तत्वांमध्येच, पण ह्या सगळ्यांमध्ये ती आहे. महत्वाचं काय आहे की ही तत्व तिच्याशीच निगडीत आहे, म्हणजे ती तिथं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे हीच माता ह्या तत्वांमध्ये अवतरित होते आणि सर्व पंचमहाभूतांचे ती प्रतिनिधित्वच जणू काही ती करते आहे, असं आपल्याला दिसतं. मागील एका नामामध्ये असा उल्लेख आलेला होता की विष्णू हा जसा विराट रूप धारण करतो, म्हणजे भगवद्गीतेमध्ये विश्वरूप दर्शन, विराट रूप दर्शन, हे आपण सगळ्यांना माहिती आहे. आता तर हे विराट रूप धारण भगवंत करतो आणि मग त्या अर्जुनाला त्यांनी दाखवतो की तू काय करतोय, असे कित्येक जन्म गेलेत आणि असे कित्येक ह्या राजा राजवाड्यांना मी सगळ्यांना आधीच मारून टाकलेले, कित्येक जन्मामध्ये ते आधी मेलेले पण आहेत, तू आणि पुन्हा काय वेगळं मारणार आहेस, मी त्यांना आधीच मारलेलं आहे. हे जी विराट रूप दर्शन भगवंत दाखवत आहेत, तर ही सुद्धा तशीच विराट रूपाची ही माता सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे. विराट रूप भगवंत धारण करतो, त्याच वेळेला ही भगवती सुद्धा त्याच्याबरोबर असते आणि तीही या विराट रूपामध्ये सामील आहे, सहभागी आहे. म्हणजे ही माता सुद्धा तसंच विराट रूप धारण करू शकते, धारण करणारी आहे, कारण ती ब्रह्मस्वरूपिणी आहे. आणखीन एक इथं अशी गोष्ट त्यांना अभिप्रेत करायची आहे की, म्हणजे आता तुम्ही म्हणाले याच्या वैजयंती माळेचा काय संबंध आला, पण त्याचं पुढं आपल्याला सांगायचंय. तर विष्णूच्या गळ्यामध्ये, हे झालं म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये ती आहे आणि पंचभूतांमध्ये ती आहे, ती आहे ह्याचंच अस्तित्व तिचं आपण इथं मान्य केलेलं आहे. विष्णू गळ्यामध्ये वैजयंती माळ घालतात आणि ज्या माळेमध्ये माणिक, मोती, पिवळा नीलम, पन्ना आणि हिरा या रत्नांपासून ही वैजयंती माळ बनवलेली असते. ही माळ विजयाची भविष्यवाणी करणारी माळ आहे असं समजलं जातं. म्हणजे ती इतकी समृद्ध आहे की ती मोती म्हणजे माणिक पोळ्यांनी असं ज्या विविध रत्नांनी युक्त अशी माळ तिच्या गळ्यामध्ये आहे. भगवंत तशी माळ धारण करतो आणि भगवती सुद्धा तशीच माळ आपल्या गळ्यामध्ये वैजयंती माळ धारण करते. आता ही माळ, यातील ही जी 5 रत्ने आहे, ही जी 5 रत्न आता मी सांगितली, माणिक, मोती, पिवळा नीलम, पन्ना आणि हिरा, ही सगळी 5 रत्नांची नाव आहेत. आणि ह्या रत्नांमध्ये पंचभूतांचं जे प्रतिनिधित्व ही 5 रत्न करतायत. म्हणजे ही जी रत्न आहेत, माणिक, मोती, ही सगळी या पंचभूतांचं प्रतिनिधित्व करणारी आहे.
आणि म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये ही माळ, भगवतीच्या गळ्यामध्ये पण ही वैजयंती माळ आहे आणि भगवंताच्या गळ्यामध्ये सुद्धा या नाव आहे. म्हणून काही वेळेला तिला वैजयंती या नावानं सुद्धा ह्या ललितांबिकेचा उल्लेख आपल्याला केलेला दिसतो. म्हणजे इथं भगवंत आणि भगवती म्हणजे ब्रह्मस्वरूप आणि ब्रह्म आहे, ह्या ब्रह्म्याचंच रूप ती आहे. विराट रूप सुद्धा तीच घेऊ शकते, भगवंतही घेऊ शकतो. हे जे आहे म्हणजे दोघही एकच आहे. दोघांचे गुण साधर्म्य म्हणजे ती आपण बऱ्याचशा नावांमध्ये ती ब्रह्म आहे, ह्या गोष्टीला पुष्टी देणारी अशी बरीच नामं आतापर्यंत सहस्रनामामध्ये आलेली, की ती ब्रह्मा आहे हे आपल्याला तर मान्यच करावं लागतं. आणि इथं सुद्धा ती ह्या पंचघटकांनी युक्त आणि भविष्यातल्या गोष्टी सांगणारी, भविष्यवाणी सांगणारी ही माळ आहे. काही माळा किंवा आपल्याकडं पंचरत्न, नवरत्न, बऱ्याच नवरत्नांची माळ गळ्यात घाला, पंचरत्नांची माळ घाला असं जे सांगितलं जातं, त्या पाठीमागं हाच उद्देश असतो की त्या रत्नांमध्ये असणारे गुणधर्म त्या त्या व्यक्तीला योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात, त्याचं जीवन सफल करण्याचा प्रयत्न करत असतात. अडीअडचणी किंवा काही त्रास हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारच आहे. परंतु काही लोक सांगतात की तुम्ही हा पिवळा निगम आहे ना, हा तुम्ही अंगठीमध्ये घालून तो शरीरावरती धारण करा, तुमचं मन शांत होईल. किंवा आता ज्यांची चंचल वृत्ती अशांना ते सांगतात की चंद्राचा मोती हा जो आहे तो मोती तुम्ही अंगठीमध्ये घालून करंगळीमध्ये ही अंगठी परिधान करा, म्हणजे करंगळीमध्ये हा मोती परिधान करा वगैरे अशा गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजेच काय आहे की ह्या सगळ्या रत्नांमध्ये ते ते गुणधर्म आहेत आणि त्या गुणधर्मांनी युक्त अशी ही आमची भगवती देवी आहे. म्हणजे विष्णूपेक्षा विष्णूमध्ये विष्णूच्या गळ्यातल्या वैजयंती माळेसारखी माळ जर हिच्याही गळ्यात असेल तर ती विष्णूपेक्षा वेगळी असू शकेल का? हो, नाही असणार. म्हणजे वैजयंती माळ तो धारण करतोय तशीच हिच्या सुद्धा गळ्यात आहे, म्हणून तिला वैजयंती नावाने सुद्धा ओळखलं जातं. कारण पंचमहाभूतांमध्ये तीच स्थित आहे आणि हा भगवंत सुद्धा तसाच स्थित आहे. म्हणून तसंच आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात येते की तिचा जो पंचदशी मंत्र आहे त्यात सुद्धा पंचभूतांचं किंवा पंचतत्वांचं तत्व समाविष्ट केलेले आहेत. म्हणूनच तिला पंचभूतेशी असं म्हटलेलं. म्हणजे तिचं पंचदशाक्षरी मंत्र हा सुद्धा तिच्यासाठी ह्या गुणांनी युक्त आहे आणि म्हणून तिला पंचभूतेशी असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि या वाग्देवींनी हेही नाव तिचं अगदी सार्थ केलेलं. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काय फरक विशेष वाटत नाही, तेही तिचे गुण आहेत तिचे, पण ह्या गुणांनी युक्त आहे कारण ती ब्रह्मा आहे आणि म्हणून तिच्याकडे हे गुण आहेत. या गुणधर्मांनी युक्त असणारी ही पंचभूतेशी आहे असं आपण तिचं नाव म्हणू शकतो. पुढे आणखीन बघा, आता पुन्हा आणखीन 950 नंबरच्या नावामध्ये पंचसंख्योपचारिणी असं म्हटलेलं आहे. आता बघा पुन्हा 5 आलं. आता पंच म्हणजे 5 म्हणजे आणि संख्या 5 ही संख्या जी आहे उपचारिणी म्हणजे उपचारांसहित, म्हणजे 5 प्रकारांनी, 5 या संख्येसहित म्हणजे 5 प्रकारांनी ललिता मातेची उपचारांसहित अर्चना केली जाते. आणि ह्या पूजा प्रकाराला आपण पंचोपचार पूजा, पंच उपचार पूजा असं म्हणतो. म्हणजे श्रद्धायुक्त अंतःकरणाने काही अर्पण करून आपण तिची पूजा करत असतो आणि ती पूजा करत असताना तिला पंच उपचारांची पूजा पद्धती आपण वापरतो. तर ती पंच उपचारांची पद्धती कोणती आहे? मगाशी आपण स्वामी समर्थांच्या त्या तारक मंत्रामध्ये सुद्धा सांगितलं त्यांनी की गंध हे विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ ही सुद्धा उपचारांची पद्धतीच आहे की त्यांचा फक्त विभूती लावून घ्यायची, नाम घ्यायचं, असं जे त्यांनी सांगितलंय, ध्यान करायचं आणि तीर्थ घ्यायचं, हे सुद्धा त्यांचे उपचार म्हणजे त्यांच्या पूजन अर्चनाची पद्धती आपण ही अवलंबली. म्हणजे तुम्ही भगवंताने तर गीतेमध्ये सांगितलं काही नको, नुसतं तुम्ही पत्रम पुष्पम फलम तोय, नुसतं पाणी जरी मला घातलं तरी सुद्धा मी तुमच्यावरती प्रसन्न होणारच आहे. म्हणजे पत्र पुष्प पान व्हा, फुलं व्हा, वाज, बाकी काही तुम्ही मोठमोठे मला दागिने चांगले करून अर्पण केले पाहिजे, चांगले चांगले नैवेद्य मला केले पाहिजे, अजिबात अपेक्षा भगवंताला
नाहीये. तसलीच उदा आपण जेव्हा श्रद्धायुक्त अंतःकरणाने तिची पंच उपचारांनी पूजा करतो, अर्थात श्रद्धेसहित काहीतरी अर्पण करायचं. म्हणजे आपण जेव्हा त्या, आता समजा शिवपिंडीची आपण पूजा करतोय आणि आपल्या हातामध्ये पाण्याचं भांड आहे, ह्या भांड्याने आपण जेव्हा त्याला अभिषेक घालत असतो, तेव्हा आपण मनामध्ये असं की नुसतं मी तुझ्या पाणी उठतोय रे असा भाव नको. गंगेसारख्या पवित्र नदीचं हे जल मी तुझ्या मस्तकावरती समर्पित करीत आहे, अशा श्रद्धायुक्त भावनेनंतर आपण केलं तर त्या पाण्याला सुद्धा गंगेच्या पाण्याची इतकी ताकद त्याच्यामध्ये निर्माण होते. किंवा माझ्याकडं चांगली चांगली फुलं नाही आहे, पण हे या काटेरी झुडपाला आलेलं हे धोत्र्याचं एक फुल मला आता मिळालं आहे आणि ते मी तुला श्रद्धायुक्त अंतःकरणाने अर्पण करते. हे एक चांगलं पांढरशुभ्र कमळ आहे असं समजून तू हे मान्य कर. श्रद्धेनं जर आपण वाहिलं तर तेही पुष्प त्याला आवडतं. म्हणजे श्रद्धेनं आपण ते केलं पाहिजे. कोणताही नैवेद्य, आता त्याच्यामध्ये 5 प्रकारचे पंचोपचार पूजेमध्ये 5 पद्धतीनं म्हणजे 5 गोष्टी आपण करायच्या असतात. ते म्हणजे काय? गंध. आता इथं गंध लावायचा आहे म्हणजे कुठला? चंदनाचा लेप लावायचा. पुष्प म्हणजे फुलं व्हायचे. धूप म्हणजे आपण धूपदीप म्हणतो ना. आता ह्या धूपामध्ये वायू अशा अर्थाने म्हणजे आपण अगरबत्ती जी लावतो किंवा धूप जो पेटवतो, जेणेकरून आसमंतामधलं वातावरण शुद्ध स्वरूपाचं होतं, त्यासाठी आपण धूप लावतो. बऱ्याचशा घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला धूप लावण्याची पद्धत आहे की जेणेकरून काही वाईट किडामुंगी, काही डास, काही किडे मकोडे घरात आलेले असतील तर त्या वासानं त्यांनी बाहेर निघून जावं, त्यांचा नाश व्हावा. ती धूप कार्य करतं. नंतर दीप अर्थात काय? प्रकाश देणार आहे, जे दिवा. आणि दिवा लावून आपण काय करतो की हे देवा, मी तुझ्या पुढे हा जो तेलाचा दिवा प्रज्वलित करत आहे त्या योगानं ह्या आसमंत सगळा प्रज्वलित होऊ दे आणि माझ्या मनामधला अज्ञान अंधकार दूर होऊन माझं मन सुद्धा ज्ञानानं उजळून निघू दे, अशी त्याच्यामध्ये आपण अपेक्षा करायची. दिवा लावायचा म्हणजे खासकन काडी ओढायची, लावायचं दिव्याला आहे, पेटवून टाकायचं, झालं लाला दिवा. असं नाहीये. तो दिवा लावताना सुद्धा ते जे तेल घातलेलं आहे, ते तेल म्हणजे माझे प्रयत्न आहेत. मी जे ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करते ते तेल आहे आणि माझ्या ज्ञानाला सफलता द्यायचं, माझं ज्ञान प्रज्वलित करायचंय, त्यामुळे प्रकाश पडणार आहे, माझा अज्ञान अंधकार दूर होणार आहे. या सगळ्यासाठी तू सहाय्य करायचंस. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश, अशी श्रद्धा आपली त्याच्यामध्ये पाहिजे. आता दिवा लावलाय, धूप लावलाय, पण मनामध्ये श्रद्धा नाही तर त्याचा परिणाम होत नाही. जे दाराच्या बाहेर दिवा लावतो आपण, कारण का? तर ज्या योगानं दारातून आत येणारी कोणतीही वाईट शक्ती त्या दिव्यामुळं आपोआपच ती तिथं थांबती, कारण आत तिला प्रवेश होत नाही. कारण त्या वाईट शक्तींना शक्यतो अंधार, अशा गोष्टी म्हणजे दिवसांच्या वेळेला सूर्यास्ताला गेलेला असतो आणि थोडासा अंधारमय प्रकाश निर्माण झालेला असतो आणि म्हणून त्यावेळेला वाईट शक्ती लवकरात लवकर घरात प्रवेश करतात, मनामध्ये प्रवेश करत असतात आणि म्हणून त्याच वेळेला आपण दिवा लावतो आणि आपलं मन त्या अंधारातून उजेडाकडे नेण्याचा प्रयत्न करतो, प्रकाशानं उजळवून टाकत असतो. आणि ही जे आहे ते धूप, दीप आणि शेवटी सगळ्यात नैवेद्य. आणि त्याच वेळेला आपण म्हणजे त्या देवतेला, की बाई कोणतीही देवता असू दे, आपली कुलदेवेचं आपण करत असू दे, कुलदेवतेचं आपण उपासना करत असू दे, आपण ह्या पंचोपचारांनी त्याची पूजन करत असतो आणि शेवटी नैवेद्य दाखवतो की माझ्याकडं हे द्रव्य, माझ्याकडे जे काही उपलब्ध आहे त्यातून हा नैवेद्य मी तुझ्यासाठी अर्पण करत आहे. नैवेद्य म्हणजे काय आहे? तर सगळे मी जी पूजा केल्यानंतर मी काहीतरी तुला समर्पित करते आहे. मग ती माझ्यातली वाईट प्रवृत्ती असू दे किंवा माझ्याकडे जे चांगलं आहे त्यातलं सगळ्यात सगळं चांगलंही मी तुला समर्पित करते आहे. चांगलं दिलं तर देव चांगलं देणार ना आपल्याला, तो सांगणार हा चांगलं आहे. वाईट जर आपण अर्पण केलं तर तो विचार करतो की ठीक आहे, निदान यांनी मला सगळं वाईट अर्पण केलेलं आहे म्हणजे याच्याकडे आता काही शिल्लक नाहीये,
म्हणजे आपोआपच आपण त्या वाईटातनं बाजूला होणार, म्हणजे आपली प्रगती होणार आहे, ही भावना त्याच्यामध्ये पाहिजे. असा नैवेद्य, असं मागच्या एका नामामध्ये आपण बघितलं की कोणती 8 फुलं त्याला अपेक्षित आहेत, अहिंसा, सत्य, हे सगळं त्याला अपेक्षित आहे. तसं इथं सुद्धा हे पंचोपचारामध्ये सुद्धा त्यांना हेच अपेक्षित आहे की तुम्ही हे सगळं मला द्या. भगवंत आपल्याला तेच म्हणताय, ती भगवती देवी सुद्धा आपल्याला तेच म्हणताय की ह्या तिच्या अर्पणा म्हणजे प्रत्येक प्रकारामध्ये अर्पणाद्वारे तिची पूजा केली जातात. आणि ह्या प्रत्येक पूजे म्हणजे हे जे 5 घटक सांगितले, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, हे जे 5 प्रकार सांगितले, हे 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत अर्चनेमध्ये देवीच्या किंवा देवतेच्या. तर त्यापैकी प्रत्येक मध्ये काहीतरी अर्पण करायचं. आणि हे अर्पण करणं, प्रत्येक घटक हे या पंचमहाभूतांशी निगडीतच आहेत, म्हणजे त्यांचं प्रतिनिधित्व करतात. आता गंध जे आहे, गंध म्हणजे काय करतो आपण, आता पूर्वीच्या काळी चंदन उगाळून त्याचा गंध देवाला लावलं जायचं. आता काय गोपीचंद किंवा चंदन पावडर वगैरे, म्हणजे आता बरेच त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालेले. आता एवढं उगाळणं वगैरे चांगलं चंदन मिळतही नाही कदाचित, म्हणून आपण काय करतो, ही गोपीचंद ही जी आहे, हे रासक्रीडेच्या ठिकाणी द्वारकेमध्ये जेव्हा भगवंताची रासलीला झाली, त्याच्या पायाखाली असणाऱ्या या गोपगोपिकांच्या पायाखालची जी माती आहे त्याला गोपीचंद असं म्हणजे चंदनाचा वास त्याला येतोय असं एक कल्पना आहे. म्हणून तिथल्या मातीचे त्यांनी असे छान गोल गोल केलेले असतात आणि आपण ते भगवान म्हणजे देवाला गोपीचंद लावलं जातं. काही ठिकाणी गंध उघडून सुद्धा लावतात, गंधवळ्या मिळतात चंदनाच्या वगैरे. काही ठिकाणी म्हणजे चंदन ही वृक्ष आहे, वृक्षापासून किंवा गोपीचंदन हे जे आहे मातीपासून, म्हणजे हे पंचभूतातलंच झालं ना हो. म्हणजे पंचभूतातले जे घटक आहेत त्यापैकी एक पृथ्वीतले हे 2 घटक आपण बघितले की याच्यामधनं तिची पूजा अर्चा केली जाते. पृथ्वी, आकाश. आता हे फळं जी आहेत, फुलं किंवा फळं ही जी येतात, ही आकाश, कुठलंही फळ खाली जमिनीत आले असं आपण कधी बघितलं, झाडाला फळं येतात ती झाडावर असतात, म्हणजे खाली झाडाला खाली फळं आलेली आहेत असं सहसा नसतं. आता आजकाल हे काय म्हणतो आपण त्याला की हायब्रिड प्रकार करून ते छोटे छोटे झाडं असली तरी सुद्धा त्याला छोटी छोटी खालच्या बाजूला सुद्धा फळं लागवड झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आकाश तत्व, झाड हे नेहमी वर वाढतं, खाली वाढतं का कधी. झाडाची वाढ जी आहे, त्याच्या फांद्या, पानं ही सगळी वर वाढलेली असतात, म्हणजे आकाश तत्वामध्ये आहे. आणि तिची निर्माण होणारी फळं आणि त्या फळांची गोडी ही त्या देवतेला आपण अर्पण करतो. वायूमध्ये धूप लावतो. धूप सुद्धा काय आहे की देवाच्या ठिकाणी असणार जो वायू, म्हणजे अशा तऱ्हेचा वायू निर्माण करायचा आहे की ज्या योगे कृमी, कीटक किंवा दुष्ट प्रवृत्ती आत येणार नाही, म्हणून आपण धूप, अगरबत्ती वगैरे हे लावत असतो. नंतर अग्नी म्हणजे दिवा लावतो देवाजवळती. आणि शेवटी पाणी, म्हणजे त्या नैवेद्याभोवती काही ठिकाणी नैवेद्य तयार करतात तेव्हा पाण्याचा पण वापर केला जातो. आणि त्या पाणी त्या नैवेद्याभोवती फिरतो, म्हणजे काय होतं तर त्या पाण्यानं अवतीभोवती असणार कोणतेही जीवजंतू त्या नैवेद्यावरती परिणाम करत नाही, म्हणून तो नैवेद्य सात्विक बनतो. आणि मग त्या नैवेद्याची एक खडी साखरेचा खडा जरी आपण खाल्ला तरी आपल्याला फुटतो. आणि आपण म्हणतो नैवेद्य किती खायचा असतो, एक कणभर दे, बस आहे तेवढं आपल्याला. ही जी भावना आहे, तर ह्या गोष्टी त्यामध्ये म्हणजे प्रतिनिधित्व हे जे आहे हे कोणाचं आहे तर महाभूतांचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी या पंचोपचार पूजेमधल्या ह्या गोष्टी त्याचंच प्रतिनिधित्व करतात. उपनिषदांमध्ये तर असा उल्लेख आहे की सृष्टीचे अस्तित्वच मुळी ह्या ब्रह्म्याच्या 5 मूलभूत तत्वांद्वारेच उद्भवले आहे. म्हणूनच देवपूजेमध्ये आपण पंचोपचार पूजनाने जणू काही त्या ब्रह्म्याचीच पूजा करतो, म्हणजे त्याच्या सृष्टी निर्मितीच्या कृतीबद्दलचा या 5 तत्वाद्वारे त्याला त्याचा आदर दिला जातो, त्याच्या बाबतीची कृतज्ञता भाव दाखवला जातो. म्हणजे आपण जे पंचोपचार पूजा करतोय तिथं तो ब्रह्मा, तो परब्रह्म तिथं आहे असं मानून आपण ती म्हणजे कोणत्याही स्वरूपामध्ये वेगवेगळ्या देवदेवतेंच्या स्वरूपामध्ये ते परब्रह्म स्वरूप तिथं आहे आणि त्याची आपण पंचोपचार
आपले गुरुजी जेव्हा पूजेत पंचोपचार मिलित द्रव्य ही असं म्हणतात. म्हणजे काय, जे मला पंचोपचार पूजा करण्यासाठी जे मला काही मिळाले आहे त्या द्रव्यांसहित मी तुझी पूजा करतोय, असं आपण त्याला एक संकल्पाने सांगत असतो. म्हणजे या 5 तत्वांद्वारे त्या निर्मितीची झालेली आहे सृष्टीची, त्याच्या कृतीबद्दलच या कृतज्ञता भाव आपल्याला इथं दाखविला जातो, असं आपण इथं बघतो. म्हणूनच तिच्यातील पंचयांकाचे महत्व आपण बाकीच्या बऱ्याच नामांमधून अगदीच बघितलेलं आहे. आणि तिच्या त्या वैशिष्ट्यासाठी, त्या गुणासाठी भक्त तिची पूजा अर्चा करतात आणि तिला वंदनीय मानतात. म्हणूनच वाग्देवी तिला 5 या संख्येने युक्त अशा उपचारांनी अर्चना भक्ती तिची करतात ते भक्त साधक लोक. आणि म्हणून इथं वाग्देवी तिचा उल्लेख म्हणजे ललितांबिकेचा उल्लेख पंचसंख्योपचारिणी म्हणजे 5 या संख्येनं म्हणजे 5 घटकांद्वारे तिची उपचार पद्धतीनं पूजा केली जाते असा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. आता पुढचं जे नाव आहे शाश्वती. आता आपण बघतो की शाश्वत अनेक नामांमधून ती शाश्वत आनंद देणारी आहे, सदैव आहे, सगळीकडे आहे, हे आपण बऱ्याच नामांमधून आधीच्या बघितलेलं आहे. म्हणजे ती नित्य चिरंतन आहे, म्हणजेच ती सदैव आहे म्हटल्यावरती ती सदैव नित्य पूजनीय सुद्धा ठरते. पण आधीच्या नामामध्ये तिचं अर्चन पूजन ह्या 5 प्रकारांनी करायचं सांगितलेलं आहे. आणि ती वंदनीय आहे हेही आपल्याला आता कळते. म्हणजे या नावाला जोडून आपल्याला जे 952 नंबरचं नाव आपण अगोदर बघितलेलं हे नाव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ऐश्वर्य म्हणजे ह्या नावाला जोडून शाश्वती शाश्वतैश्वर्या म्हणजे पुढचं जे नाव आहे शाश्वती हे एक आणि शाश्वत ऐश्वर्या असं जे आहे हे दोन्ही मिळून एकत्र नावं आपण बघणार आहोत. म्हणजे 951 नंबरचं नाव आणि 952 नंबरचं नाव दोन्ही मिळून एकत्रितपणे आपण याचा अभ्यास करणार आहे, याचा विचार करणार आहोत. ऐश्वर्य काय आहे, ते टिकणार आहे. जे तिच्या बाबतीमध्ये विचार केला तर ती शाश्वत ऐश्वर्य आहे. म्हणजे कायम स्वरूपी ऐश्वर्य म्हणजे संपन्नता, समृद्धी, संपत्ती या सगळ्यांनी ती युक्त आहे. म्हणजे अर्थात भगवती ललितांबिका ही कशी आहे, ज्ञानानं समृद्ध आहे, तसंच शाश्वत संपत्ती तिच्या जवळ असलेली अशी ती आहे. म्हणून तिला शाश्वत ऐश्वर्या असं पण उल्लेख केलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा ती शाश्वत आहे आणि शाश्वत ऐश्वर्य सुद्धा तिच्याकडे आहे, असं दोन्हीही उल्लेख या 2 नामांमिळून आलेला आहे. आणखीन एक अर्थ ह्या दोन्हींचा मिळून असा होतो की ललितांबिका ही सर्व प्राणी मात्रांच्या अंतरंगामध्ये सूक्ष्म रूपानं आहे. पण आपण जे अज्ञानी लोक आहोत त्यांना ती दिसू शकत नाही, आपण तिला ओळखू शकत नाही. पण ज्ञानी विद्वान लोक जे असतात ते मात्र तिला स्वतःमध्येच, ज्ञानी लोक जे असतात ते स्वतःमध्ये तिचं स्वरूप पाहतात. कारण अंतरात्म्यामध्ये ती जर आहे तर ती म्हणजेच मी आणि मी म्हणजेच ती, अहं तत्त्वमसि असं म्हटलेलं आहे. म्हणजे ती आणि मी एकच आहे, वेगळं नाहीच आम्ही, ती माझ्यामध्ये आहे ती त्याच्यामध्ये आहे असा अर्थ ते घेतात. म्हणून ती चिरंत आनंदन प्राप्ती करून घेणारी आहे. म्हणूनच तिला शाश्वतैश्वर्या असा उल्लेख तिचा इथं केलेला दिसतो. म्हणजे हे दोन्ही नावं एकत्रितपणे आपण अभ्यासायचे. ती शाश्वती आहे, सदैव आनंद देणारी आहे असा उल्लेख तर तिचा आहे. ती सदैव आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, सदैव आहे. आणि त्याबरोबर ती सदैव आनंदात असणारी आहे, ऐश्वर्यात असणारी आहे, संपन्नतेत असणारी आहे. हे म्हणजे दुसऱ्या नामाचं म्हणजे शाश्वत ऐश्वर्या या नामामध्ये ती सदैव आहे, नित्य स्वरूपानं ती अस्तित्वात आहे. पण कशी आहे तर सूक्ष्म रूपानं आहे. इथं हा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये असणारं तिचं सूक्ष्म रूप ओळखण्याचं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. आणि ते ज्ञान आपल्याला शाश्वत मिळायला पाहिजे. म्हणजे थोडक्यापुरतं आता इथं मी अर्थ सांगितल्या म्हणून तेवढ्यापुरतं हो खरंच तिचं ज्ञान मिळवायचंय, ब्रह्मज्ञान आपल्याला कळायला पाहिजे, शाश्वत आनंद मिळायला पाहिजे, थोड्यापुरतं आपल्याला वाटतं. पण इथून बाहेर पडलं म्हणजे झालं, तेवढ्या वेळेपुरतं आपल्याला हे असं वाटत राहतं. खरंच आहे, शाश्वत आनंद मिळवायला पाहिजे, सच्चिदानंद व्हायला पाहिजे.
सगळं तेवढ्यापुरतं आपल्याला वाटत असतं, परंतु तेवढं झालं, थोडा काळ गेला की आपण परत आपल्या विचारांमध्ये मग्न होऊन जात असतो. आणि म्हणून, परंतु ललितांबिका तशी नाहीये. तिच्याकडं हे सगळं ऐश्वर्य शाश्वत आहे, समृद्धता शाश्वत आहे, तिची संपन्नता शाश्वत आहे, त्यानंतर तिच्याकडनं असणारं ज्ञान सुद्धा शाश्वत आहे. आणि हे सगळं ती आपल्या साधक भक्तांना तसंच म्हणजे शाश्वतच रूपामध्ये देण्याची तिची वृत्ती आहे. ती आपल्या भक्तांना शाश्वत ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून तिचं इथं नाव शाश्वती आणि शाश्वत ऐश्वर्या असं ह्या आपल्या वाग्देवींनी ठेवलेलं दिसते. असं 952 नंबर आणि 951 नंबरचं नाव एकत्रितपणे आपण अभ्यासलंय. आता पुढचा 953 नंबरचं नाव आहे शर्मदा. हाही उल्लेख आपल्या मागच्या एका नामामध्ये आलेला आहे. आता इथं म्हणजे 125 नंबरचं नाव आहे, त्यामध्ये शर्मदायिनी असा उल्लेख आलेला आहे. तर शर्मन म्हणजे काय, तर आनंद, आणि शर्मदा म्हणजे काय, आनंद किंवा आराम देणारे. आपण म्हणतो ना की काय शर्मदा आहे म्हणजे काय, तर खरंच नर्मदा मातेचं वर्णन करताना सुद्धा हे शर्मदा हा उल्लेख आलेला आहे. नर्मदा मातेचे जे स्तोत्र आहे त्याच्यामध्ये शर्मदायिनी असा उल्लेख आलेला आहे. म्हणून इथं सुद्धा म्हणजे भौतिक सुखांपासून स्वतःला मिळणारा जो आनंद आहे, तो आनंद कसा आहे, तर तो क्षणभंगूर आहे. भौतिक सुख आपल्याला सगळे मिळत असतात, म्हणजे छान चांगल्या चांगल्या साड्या नेसायच्या, छान छान खायचं प्यायचं, छान एसी मध्ये बसून छान टीव्ही बघायचा, हे सगळे भौतिक सुख आहेत आपल्याला. हे सगळं आपल्याला, पण हे कसं आहे, क्षणभंगूर आहे. समजा वीजच गेली तर सगळा टीव्ही बंद पडणार, एसी बंद पडणार, मग आपल्याला ते काही मिळणार नाही. मग फ्रीजमध्ये ठेवलेलं सगळं अन्न खराब होणार, लाईटच नाहीये. म्हणजे शाश्वत आनंद देण्याचं काय आहे ते आपल्याला म्हणजे साथ. म्हणून ती स्वतःकडे असणारा जो आनंद आहे, तो शाश्वत आनंद आहे, तो ती आपल्या साधक भक्तांना देण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना आनंदित करण्याचा प्रयत्न करणारी अशी ही आहे, म्हणजे शर्मदा आहे असा त्याचा अर्थ होतो. आता मागचे जे नावं आपण बघितले त्याच्यामध्ये शारीरिक सुखसोयी आणि मानसिक आनंद प्राप्ती हे निश्चित आहे. म्हणजे या सगळ्या नावांमधून तिचे जे सगळे गुणधर्म आहेत आणि तिने जी तिची पूजन अर्चन ह्या पद्धती ज्या सगळ्या सांगितल्या आहेत, त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला नक्कीच आनंद प्राप्त होणार आहे. म्हणजे शारीरिक सुख पण मिळणार आहे आणि मानसिक आनंद पण आपल्याला मिळणार आहे. शारीरिक सुख कसं मिळणार आहे, आपण तिची छान पूजा अर्चा केली की आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही त्रास आहेत तेही आपले नष्ट होणार आहे. आणि मनाला आनंद, कारण मन आनंदी असलं की शरीरही आपलं सुखकारी असतं, मग शरीराला काहीही त्रास जाणवत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याकडे असं होतं घरात, आपण अगदी आपल्याला आज खूप कंटाळा आलेला असतो ना, आपण म्हणत असतो आज ना काही करावं वाटत नाही, पण त्याच वेळेस नेमकं आपल्या माहेरचं कोणतरी येऊन टपकतो आणि असं जेव्हा माहेरचं कोणतरी यायचं त्यावेळेस आपोआपच आपलं सगळं दुखणं म्हणजे आपलं जे काय होत आहे त्रास ते सगळे बाजूला पडून जातात आणि आपण त्यांचं छान हसतमुखानं स्वागत करतो. हसत खेळत आपण सगळं जेवतो खातो. म्हणजे काय आहे, तर आपलं शरीर हे जे आहे हे आपल्या मनाच्या आनंदावर अवलंबून आहे. आपण मनाने आनंदित असलो तर आपलं शरीर पण चांगलं साथ देतं, आपली कामं पण व्यवस्थित होतात. एखादा दिवस असा उजाडतो बघा, आपल्या स्वतःचं आत्मनिरीक्षण केलं तरी आपल्या लक्षात येतं की सकाळी उठलं ना की एखाद्या दिवशी अगदी कितीही काम करू का, ते काम करू का, हे पूर्ण करू का, ते करू का, इतकं काम करावं वाटत असतं. आणि एखाद्या दिवशी इतकी मनाला मरगळ असते, आज काही नको, नुसतं थंड बसून राहूया असं वाटत असतं. म्हणून तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की मागच्या नामांमध्ये आपल्याला शारीरिक सुख हे ती देणारच आहे, पण मानसिक आनंदाची प्राप्ती झाली की आपलं आपोआप शारीरिक सुखाची सुद्धा प्राप्ती आपल्याला होते. मन आनंदित असलं की शरीर पण आनंदी असतं, स्वास्थ्य वाटतं आपल्या शरीराला, आणि आनंदित मनाला आपल्याला शांत झोप पण लागते आणि झोप शांत झाली की आपलं मन प्रसन्न होतं. आता जो हा शाश्वत आनंद आहे, हा सच्चित आनंद, ती त्या आपल्या भक्तांनाही देऊ करणारी आहे, म्हणजे शर्मदा आहे. आणि हे मात्र खरं की खरा आनंद म्हणजे काय आहे, तर याच्यातला खरा आनंद म्हणजे आपल्याला हवी असणारी मुक्ती. हरून फिरून आपण आता ज्ञानाकडे येतो, त्यामुळे प्रत्येक वेळेला मुक्तीशी संबंधित आपल्याला सगळे अर्थ शेवटी घ्यायचे.
म्हणजे ही देणारा जो आनंद आहे, शाश्वत आनंद, तो आपल्या मुक्तीमुळे आपल्याला मिळणार आहे. आणि ती मुक्ती प्राप्त करण्यासाठी आपण या भगवती देवीचं अर्चन पूजन या पंचसंख्योपचारानं केलं पाहिजे, किंवा यज्ञाने केलं पाहिजे, किंवा मागं जे सांगितलं तशा अनेक फुलांनी वाहून केलं पाहिजे. हे सगळं आपण तिचं केलं पाहिजे, ज्या युगात आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळेल, आपल्याला मुक्ती मिळेल, म्हणजेच खरा आनंद आपल्याला प्राप्त होईल. म्हणूनच वाग्देवी तिचं वर्णन शर्मदा असं करतायत. कारण शर्मदा म्हणजे आनंद देणारी असा अर्थ आहे. आता हे आनंद पण देते आणि आराम पण देते. बघा, त्या आत्म्याला आरामच आहे. मुक्ती मिळाली तर काय होणार आहे? आत्म्याला आराम नाही. आत्मा पुन्हा कुठंच जन्म घेऊन येणार नाहीये, म्हणजे आत्म्याला आरामच आहे. म्हणून आराम देणारी आणि आनंद देणारी अशी ही दोन्ही गोष्टी ह्या शर्मदा ह्या नावामध्ये त्या वाग्देवींना अपेक्षित आहेत. पुढचं जे नाव आहे 954 नंबरचं नाव आहे, ते आहे शंभू मोहिनी. हे या श्लोकातलं शेवटचं नाव आहे. शंभू म्हणजे शिवशंकर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मोहिनी किंवा शिवशंकर, भगवान शिव वगैरे अशी त्याची नावं आपल्याला अनेक ठिकाणी, सदाशिव वगैरे सुद्धा ह्या नावानं सुद्धा त्याला ओळखतात. आणि मोहिनी घालणं म्हणजे काय करणं? मोहिनी हा शब्द जो आहे हा आपल्याला विष्णूने अवतार घेतलेलं मोहिनी रूप या नावामध्ये आधी माहितीच आहे. आणि मोहिनी घालणं म्हणजे काय? तर आकर्षित करणं, भुरळ घालणं, मोहित करणं. म्हणजे मोहित करणं हा हे जे क्रियापद आहे यापासून हे मोहिनी हे नाम तयार झालेलं आहे. आणि हे मोहिनी रूप विष्णू भगवंतांनी घेतलेलं होतं. आणि दैत्यांना, त्या असुरांना, ज्या त्याला वाटत होतं की माझ्याकडे आता सगळी शक्ती आलेली आहे, मी सहज सगळ्यांना जिंकू शकेन, पण डोक्यावर हात ठेवल्याबरोबर भस्म होणार आहे हे त्याला माहित होतं. म्हणून मोहिनी रूपामध्ये जाऊन त्यांनी त्या दैत्याला आकर्षित करून घेतलं. भगवंतांनी मोहिनी रूप घेतलंय, म्हणजे बघा, स्त्रीनी नाही, भगवंतांनी घेतलेलं आहे. म्हणजेच ह्या ललितांबिकेचं जे सौंदर्यवान, लावण्यवान असं जे रूप आहे ते भगवंतांनी स्वतः धारण केलं. आणि तिथं भगवती देवीच्या कृपेनं, तिच्या चैतन्य शक्तीनं ते मोहिनी रूपामध्ये गेले आणि असुराला आकर्षित करून घेतलं. आणि त्याला सांगितलं, तू मी जसा नाचेन तसा तू नाचायला पाहिजेस आणि त्या कृती तू करायला पाहिजेस. मग नाच करता करता डान्समध्ये भगवंतांनी मोहिनी रूपामध्ये त्याच्याबरोबर नृत्य केलं आणि आपला हात डोक्यावरती ठेवला. तसं तो दैत्याने सुद्धा आपला हात डोक्यावरती ठेवल्याबरोबर, हात डोक्यावरती पडल्याबरोबर त्या दैत्याचा स्वतःचाच हात स्वतःच्या डोक्यावर पडल्यावरती तो भस्म झालेला आहे. अशा तऱ्हेनं त्याचा नाश केलेला आहे. म्हणजेच इथं त्याला असं अपेक्षित आहे की भुरळ घालायची आहे, म्हणजे त्या विशिष्ट अशा दुष्ट प्रवृत्ती ज्या आहेत त्या सगळ्यांना नाश करून टाकायचा, असाही अर्थ ह्या नामामध्ये मोहिनी घालायची आहे. म्हणजे काय करायचं? तर दुष्ट, पापी, दुर्जन हे कोण लोक आहेत ह्यांचं सगळ्यांचं पाप क्षलन करून टाकायचं आहे. खरे पाहता आपल्याला माहिती शिव म्हणजे काय आहे, तर आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे शिवतत्व करत असतं. परंतु ही जेव्हा सौंदर्याची खाण असणारी आमची लावण्यवती ललितांबिका आहे, ती आपल्या 863 नावामध्ये काम केली तरंगिता या नावानं तिचा उल्लेख वाग्देवींनी केलेला आहे. जेव्हा ही या नामाप्रमाणे, ह्या नावामध्ये काम केली तरंगिता ह्या नावामध्ये जो अर्थ अभिप्रेत आहे त्यानुसार ही भगवती देवी ही काय करते? शिवाला आपल्या शृंगार रसानं, प्रेमानं, आपल्या लीलेनं, आपल्या क्रीडेनं त्याला आपल्याकडं आकर्षित करून घेते. म्हणजेच काय? आपल्यातल्या शिवशक्तीच्या जगातल्या व्यवहारातील लीला, क्रीडा, कामेश्वरा संबंधी लीला करून ती आनंदाच्या लहरी निर्माण करते. म्हणजे त्याच्या बरोबर जेव्हा ती असते तेव्हा ती आनंदित असते, हा अर्थ तर आधी आहेच, परंतु ती त्याला आणखीन आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करते. ती शृंगार रसानं, प्रेम रसानं ती आपल्याकडे त्याला ओढून घेण्याचा प्रयत्न करते आहे. आणि शिवसान्निध्यामध्ये या आनंदाच्या लाटांवर बसून ती काय करते? शिवसान्निध्य प्राप्त करून घेते आणि आपली कामना, आपली आसक्ती पूर्ण करून घेते. आणि तिचे इथं आपल्याला, आणि जेव्हा काम आसक्ती जेव्हा पूर्ण होते, कामासक्तीच्या पूर्णतेनंतर
ती खूप आनंदात रममाण काम केली तरंगिता ह्या नामामध्ये त्यांनी असा अर्थ सांगितलाय की ती अगदी पूर्णपणे आनंदामध्ये रममाण झालेली दिसते, असा आपल्याला तिचा अर्थ अभिप्रेत होतोय. पण इथं मात्र आपल्याला असं माहिती आहे की ही शंभू मोहिनी काय करते आहे, तर ती सूक्ष्म स्वरूपामध्ये आकार साकार करणारे भक्त म्हणजे ती स्थूल रूपात मूर्त स्वरूपामध्ये म्हणजे तिचं जे सूक्ष्म रूप आहे ते आपल्याला इथं बघायला मिळते. ती काय करते, आनंद जेव्हा तिला निर्माण होतो तेव्हा ती काय करते, शिवाला आपल्याकडं आकर्षित शंभू मोहिनी, त्या शंभू महादेवाला त्या महादेवाला मोहिनी घालते, त्याला आपल्याकडे आकर्षित करते आणि त्याच्याकडं आपण सूक्ष्म रूपानं जाते, आपली कामवासना आपली इच्छा आसक्ती पूर्ण करून घेते आणि त्या आनंदामध्ये रममाण होत असताना तिचं इथं सूक्ष्म रूप आपल्याला बघायला मिळतं. पण स्थूल रूपामध्ये मूर्त स्वरूपामध्ये ती साकार करणारे भक्त, तुला आपण काही सूक्ष्म रूप तिचं पाहू शकत नाही, ती तिचं सूक्ष्म रूपानं आहे पण आपल्याला दिसती का, आपण नाही तिला पाहू शकत. जरी ते अंतरात्म्यामध्ये आहे तरी आपण तिला पाहू शकत नाहीये. आपण काय करतो म्हणून की तिला आपण स्थूल रूपामध्ये म्हणजे मूर्त स्वरूपामध्ये साकार करतो, म्हणजे तिचा विग्रह निर्माण करतो आणि ती तशी आहे असं आपण तिला म्हणजे त्या, आणि मग तिला साकार करणारे भक्त तिने दिलेला जो आनंद आहे, त्याच्या नावामध्ये तो शर्मदा म्हणजे आनंद जो आपल्याला दिलेला आहे त्या आनंदामध्ये मग्न होऊन जातात आणि भक्त आनंदामध्ये मग्न झाले की तिच्या त्या मूर्त स्वरूपाकडे बघून अगदी आनंदात मग्न होऊन जातात. तिचं ते सगुण साकार रूप बघून त्यांना सुद्धा मोहिनी पडते. शंभू मोहिनी म्हटलेले आहे. भक्तांना सुद्धा मोहिनी पडते, भक्तांना सुद्धा भुरळ पडते की कितीही माझी देवी सुंदर आहे. एखाद्या दिवशी आपल्याकडनं पूजा झाली आणि छानपैकी छान फुलं घातली गेली, सगळे देव छान रांगेत बसवले, आपण त्यांना स्वच्छ धुतलेला असला, घासून पुसून स्वच्छ केलेला असला, देव चकचकतेच असते, आपण म्हणतो आज माझे देव किती छान दिसत आहेत. म्हणजेच काय हो, आपल्याला मोहिनी पडती, भुरळ पडती देवांची सुद्धा, म्हणजे ते देव आज इतके सुंदर दिसत आहेत. तसं या सूक्ष्म रूपामध्ये असणारी ही ललितांबिका जेव्हा त्या मूर्त स्वरूपामध्ये म्हणजे साकार रूपामध्ये सगुण रूपामध्ये आपण बघतो तेव्हा काय होतं की तेव्हा आपल्याला तिची भुरळ पडते म्हणजे भक्तांना, आणि मग ते भक्त त्यावेळेस आनंदात असतात कारण ते सुद्धा सूक्ष्म रूपामध्ये त्या भगवती देवीच्या जवळ अगदी गेलेले असतात, कारण त्यांची भक्ती इतकी श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलेली असती आणि मग आपोआपच त्या भक्तांवरती आपल्या कृपेचा वर्षाव करते आणि त्यांच्या आनंदास कारणीभूत होते. म्हणजे भक्तांच्या मनाला आता काय इथे शेवटी पुन्हा मुक्तीचं गारुड जे मोहिनी घालते ती मी सांगते की आता प्रत्येक नामामध्ये ते मुक्ती कशी मिळवायची आहे त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे हेच ती जाऊन सांगते. आपलं म्हणजे वाग्देवी सांगतायत की आता तिची जी रूप आहेत ते म्हणजे काय, मुक्ती स्वरूप आहे ती, म्हणजे ती मुक्ती देणारी आहे, त्याचा तुम्ही लाभ करून घ्या आणि त्या रूपामध्ये तिची पूजा अर्चा करा हेच अपेक्षित आहे. म्हणून आता ती आनंदामध्ये हे भक्त जेव्हा तिची पूजा करतात तेव्हा त्या मुक्तीचं गारुड त्यांच्या मनाला होतं पडतं, मोहिनी ती घालतात आणि मग आपण स्वतः त्याला ती मुक्तीचा मार्ग दाखवते. म्हणजे ही काय करते, शिवा सान्निध्यामध्ये आपणही आनंदित होते, भक्तालाही आनंदित करते आणि ह्या आनंदित भक्ताला ती मुक्तीचा दर्शन करते आहे. मुक्तीचं मार्गदर्शन करताना त्याला मार्ग दाखवते, त्याच्यावरती त्या मुक्तीची मोहिनी घालते जणू काही, आणि मग स्वतः मात्र या मुक्तीच्या पलीकडे असणारी ही भगवती ललिता देवी त्या साधकाला मात्र मुक्तीचा मार्ग अवलंब करण्याचा विचारांच्या प्रवाहांच्या लाटावरती आरूढ व्हायला सांगते. काम केली तरंगिता हे जे नाव आहे त्याच्यामध्ये, तर तरंगिता म्हणजे त्या लाटांच्या प्रवाहावर म्हणजे मुक्ती कशी मिळवायची ह्या ह्या विचारांच्या प्रवाहावरती ती सगळे त्याला तरंगायला लावते, त्या भक्तांना म्हणजे त्या मार्गाचा अवलंब करायला लावते. म्हणूनच तिचं नाव वाग्देवी इथं शंभू मोहिनी असं ठेवतात. म्हणजे
समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल विष प्राशन करणारा शिव शंभू आणि त्यानंतर मिळालेले अमृत मिळवण्यासाठी मोहिनी रूप भगवंताने धारण केलेलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग अशी मी आता सांगितलं की त्यांनी त्या दैत्याचा नाश केला. म्हणजे इथं ती आपल्याला सांगते की तुमच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनेक विषय वासनांचे दैत्य आधीच अंतर्भूत आहे. पण सूक्ष्म रूपानं मी तुमच्याकडे शाश्वत आनंद जेव्हा घेऊन येते तेव्हा तुमच्यातले हे सगळे वाईट विचार दुर्गुण सगळे बाहेर काढून टाका आणि तुम्ही मुक्तीचा मार्ग मिळवा. हेच आपल्याला इथं सांगायचंय. म्हणजे वाईट प्रवृत्तीचा ती नाश करते, राक्षसांचा नाश करते, म्हणजेच आपल्यातल्या सुद्धा वाईट प्रवृत्तींचाही ती नाश करते. आणि हा संदर्भ सांगता येतो म्हणून एक निश्चित आहे की शिव आणि शक्ती हे दोघे जर एकरूप असतील तर कोणतेही कार्य करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. म्हणजे मग तिथं दुष्टांचा संहार असू दे किंवा भक्तांच्या वरती कृपा असू दे, सगळ्यासाठी हे दोघही एकत्रितपणे असतात. आणि मगच ते ह्या ही शंभू आणि ही मोहिनी म्हणजे ही ललितांबिका ही भगवती देवी आणि शिव हे दोनही एकत्रितपणे आपल्या भक्तांच्या संरक्षणासाठी भक्तांना योग्य मार्ग मोक्ष मिळवून देण्याच्या मार्गाला प्रयत्न करण्यासाठी सहाय्यभूत होतात. आणि म्हणूनच इथं या वाघदेवी या आपल्या भगवती देवीचं नाव या ललिता देवीचं नाव शंभू मोहिनी असं घालताय. म्हणजे आपण इथं हे लक्षात घ्यायचे की आपल्याला सुद्धा कशाची मोहिनी पडायला पाहिजे तर आपल्यातल्या दुष्ट वासना दुष्ट प्रवृत्ती नष्ट होऊन मुक्तीचा मार्ग म्हणजे भक्ती करून मुक्तीच्या मार्गानं जायची मोहिनी आपल्या मनाला पडली पाहिजे. म्हणजेच तिच्या सगुण रूपाची भक्ती आपण करायची आहे, तिचं रूप जाणून घेण्याची प्रयत्न करायचा आहे आणि सगुण भक्तीतून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हेच वाग्देवींना अपेक्षित आहे. म्हणून त्या तिला शंभू मोहिनी या नावानं संबोधत आहे. आज आपण 175 नंबरचा श्लोकही इथं संपवलेला आहे. तिची आतापर्यंत आपण 954 नावं आतापर्यंत आपण अभ्यासलेली आहेत. प्रत्येक नावामध्ये तिचं वेगळेपण आहे आणि ती आपल्याला मुक्ती कशी मिळवायची हाच प्रयत्न करायला सांगते. तिचं स्थूलाकडनं सूक्ष्माकडं जाणं आता सुरू आहे. ते ज्ञान आपल्याला मिळवायचा प्रयत्न करते. मला जो अर्थाभिप्रेत झाला तो सगळा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण सगळ्यात एकच गोष्ट आधी लक्षात ठेवायची आहे की आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेऊन त्या ब्रह्मज्ञानानंदाच्या पलीकडे असणारी जी मुक्ती आहे ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करायचा. नुसता मोक्ष आपल्याला नकोय. मोक्ष मिळाला तर पुन्हा काही वेळानंतर काही काळानंतर पुन्हा पुनर्जन्म पाहिजे. म्हणजे पुनर्जन्म नको तर त्या भगवती देवीमध्ये आपण पूर्णपणे विलीन होऊन जाण्याचा प्रयत्न आपल्याला पाहिजे. हाच अर्थ या सगळ्या नामांमध्ये अभिप्रेत आहे. फक्त त्या वाग्देवींनी पुन्हा पुन्हा आणि वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला तो सांगण्याचा म्हणजे स्थूलाकडनं सूक्ष्माकडे नेण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्याला आता केलेला आहे. आतापर्यंत 954 नामं आपण अभ्यासलेली आहेत. माझ्या अल्पमतीप्रमाणे यथामतीप्रमाणे मी हे सगळं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलाय. जे काय थोडंफार योग्य असेल तर ते केवळ आणि केवळ भगवती देवीची सगळी कृपा आहे. तिच्या चरणाशी मी ही सगळी सेवा तिच्या नावांच्या अर्थाची मी तिच्या चरणी समर्पित करते. आणि जे काय चुका काय असतील काय माझा अभ्यास थोडाफार कमी झाला असेल तर हे ती माझी चूक आहे. त्याबद्दल आपण सगळेजणी मला माफ करायलाची अपेक्षा करते. आणि आज आपण इथंच थांबते. त्या भगवती देवीकडे हीच प्रार्थना करते की सगळ्यांना चांगली सद्बुद्धी आणि भक्ती करण्याचा मार्ग आणि मुक्तीचा मार्ग दोन्ही सगळ्यांना मिळू दे हीच अपेक्षा तिच्याकडे करून आज इथंच थांबूयात. जय जगदंबा, जय भगवती देवी, जय ललिता, जय